भक्ती सुख नाही आले अनुभवा तुम्ही ज्ञान देवा काय करू नसावे जे तुम्ही काही निश्चिंतीने माझे या वचने अभेदाच्या एकाएकी मन निधी समाधान देखिल्या चरण वाचून या नसावे जे तुम्ही काही निश्चिंतीने माझे या वचने अभेदाच्या तुका मने वाचा गुणिलांच्या बली न राहे उगले मौन्य मज नसावे जे तुम्ही काही निश्चिंतीने माझी या वचने अभेदाच्या योंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्तं संजीवयत्यखिल शक्तिधरस्पधामना अन्यांश्च चरण श्रवणत्वगाद प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथम नमन तेजस्पुर दिक्प्रदेश विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधि समूर्तिं भजे ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो मारुततुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी हे न करावा अवेरू नमो जन्मभूमी जते जन्मलो मी नमो कर्मभूमी जथे वाढिलो मी नमो अलंकापुर भूमी जते ज्ञान पावितो झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडू येथून पुढे कामी विठाल विठाल भक्ती सुख नाही आले अनुभवा तुम्ही ज्ञान देवा काय करू नसावे जे तुम्ही काही निश्चिंतीने माझे या वचने अभेदाच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सभेकरता घेतलेला अभंग अक्षरब्रह्म अव्यक्त ज्ञान अलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्य सभूषण ज्ञान्यांच्या राजा साधकांचे मायबाप योग्यांचे माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंका प्रणिवासी माऊली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबा माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांना सुद्धा प्रिय आणि वैष्णव असावे साधू अर्थात वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा अधिकार प्राप्त संत तथा हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदुहृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरू तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग आपणा सर्वांच्या सेवेकरता आयोजित करविला आहे विठ्ठल अभंग पंचमी निर्माते तुकोपनिषदकार वैराग्यराज रसिकत्व प्राप्त मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री जगद्गुरू तुकोबारा यांचा असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्या अगोदर परिहार देणे इष्ट निवारे तथा ते गरजेचं सुद्धा आहे किम निमित्ताने तुम्ही आपण सगळेजण आज त्या पवित्र पण मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजींच्या दरबारामध्ये विराजित आहात रसिकता भाऊकथा चतुरता सजगता श्रोत्याच्या भक्तिशास्त्राच्या श्रवण मात्राच्या चत्वार्यंत करणाने कारणे परंपरा सगळ्यांना नातवे असलच आहेच वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने थोर मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावित वसलेल्या असलेल्या आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने समस्त पंचक्रोशी ग्रामस्थांच्या मानवी सामंजस्याने आपण सगळेजण मानवी जीवन जगत आहात ते मानवी जीवन जगत असताना आपल्या गावातील परिसरातील सण उत्सव परंपरा विधी संस्कार सोडे एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची नैतिकता
त्याच नैतिकतेचं पायकतो वैकुंठवासी प्रातस्मरणी सायमदिन भ्रमीभूत काय प्राप्त स्वानंद सुखनिवासी सोनोपंत दांडेकर वारकरी प्रतिष्ठानाच्या विद्यमाने जव्हार वारकरी संप्रदायाच्या विद्यमाने अतिशय भव्य दिव्य स्वरूपापासून गेल्या 2 वर्षापासून चालत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह याही वर्षी आदरणीय श्रीत्र भक्तिपरम परमपूज्य सुदामजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आदरणीय श्रीत्र भक्तिपरम ईश्वरजी महाराज यांच्या माध्यमातून पारमार्थिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वांना परिचित असणारे आमच्या सगळ्यांचे गुरुबंधू आदरणीय श्रीत्र भक्तिपरम विकासदादा बेलुकर यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा यदक्षणाचा आत्ताचा हा स्वर्णयोग विठ्ठल हॅलो आवाज कमी करा उलट बेस पण कमी करा. हॅलो करा कमी वरच्या भोग्यांचा एवढ्याच लोकांना आवाज द्यायला पाहिजे. कमी करा गावात नको आवाज जायला पाहिजे उलट. हॅलो विठाल 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 जगद्गुरु तुकोबऱ्यांचा जगद्गुरु तुकोबरे आपल्या आराध्य कुलदेवता वार्ताला साध्या भक्ती सुख नाही आल्या अनुभवा तोमे ज्ञान देवा काय करू देवा. भक्ती सुख अनुभवा आले नाही मी ज्ञान काय करू देवा. जर भक्तीचा आनंद मला मिळत नसेल, भक्तीपासून जे समाधान प्राप्त होते, भक्तीपासून जे सुख प्राप्त होतं, भक्तीपासून जे स्थैर्य प्राप्त होतं, भक्तीपासून जे धैर्य प्राप्त होतं, भक्तीपासून जे एकाग्रता प्राप्त होते, त्याचा अनुभव जर माझ्या जीवनात येत नसेल, मला भक्तीपासून अवांतर वा परमप्रयोजन जर प्राप्त होत नसेल, तर तुम्ही दिलेलं ज्ञान माझ्याकरता उपयोगाचं नाही. तुम्ही ज्ञान देवा काय करू देवा ज्ञान मी काय करू. मग मला जर आनंदाचं द्यायचं असेल तर माझ्या जीवनात मला एकच आनंद पाहिजे देवा, आणि तो आनंद म्हणजे भक्तीचा आनंद. विठ्ठल वारकरी संप्रदायाला प्रदीर्घ परंपरा आहे. एका व्यापक परंपरेत तुम्ही आम्ही सगळेजण जीवन जगत असतो. आपल्याला भौगोलिक परंपरा आहे, आपल्याला ऐतिहासिक परंपरा आहे आणि आपल्याला आध्यात्मिक परंपरा आहे. काही ठिकाणी भूगोलाच्या परंपरा प्रतिपादित केल्या जातात, काही ठिकाणी इतिहासाच्या परंपरा प्रतिपादित केल्या जातात आणि काही ठिकाणी अध्यात्माच्या भूमिका प्रतिपादित केल्या जातात. या पालघर जव्हार वाळा मोखाडा विक्रमगड या सगळ्या परिसराचा पूर्वीच्या ठाणे आणि आत्ताच्या पालघर जिल्ह्याचा विचार केला तर याची भौगोलिक परिसीमा ही समुद्राच्या माध्यमातून परकीय देशापर्यंत पोहोचेल या पद्धतीची. याची दुसरी भौगोलिक विशेषता ही दीव दमण पासून केंद्रशासित प्रदेशापासून तर गुजरात नावाच्या राज्यापर्यंत इकडं महाराष्ट्रापर्यंत पोहोचते. ही भौगोलिक विचारधारा आहे. जशी भौगोलिक विचारधारा आहे तशी याला एक ऐतिहासिक विचारधारा आहे. त्या ऐतिहासिक विचारधारेमध्ये जर तुम्ही आम्ही प्रवास केला तर आम्ही संस्थानिक म्हणून जीवन जगणारी लोक आहोत. त्या संस्थानिकांचा एक स्वतंत्र दर्जा तुम्हाला मला प्रत्येकाला आहे. पारतंत्र्याच्या अंधारातून स्वातंत्र्याच्या उजेडात येण्याकरता जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने संस्थानं सांभाळत होता. साधारणतः 1316 हा जो 3 वर्षाचा काळ आहे, त्या टायमाला ह्या जव्हारच्या स्थापनेमध्ये ज्या घराण्याचा उल्लेख आहे त्यातलं एक आडनाव इथं बसले मुकणे. मुकणे नावाच्या गावाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने राजा जयदेवराव मुकणे यांनी जव्हारशी संपर्क जोडला. साधारणतः ती वादावादीमध्ये काही युद्धही मोगलांच्या विरोधात झाले आणि 1343ला जव्हार ही मुकणे घराण्याची राजवंशाची राजधानी घोषित झाली. 1343 ते 10 माझ्या माहितीनुसार 10 ऑक्टोबर 1948 पर्यंत जोपर्यंत भारत स्वतंत्र झाला आणि सरदार वल्लभभाई पटेलांनी प्रत्येक संस्थानाचं विलिनीकरण चालू केलं, 1343 ते 1948 पर्यंत या जव्हारला मुकणे घराण्याची राजधानी म्हणून संबोधल्या जातं. आणि हे मोठं मुकणे घराण्यांचं अधिष्ठान आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा इथं विक्रमासारख्या राजाला भेटायला येतात. ही ताकद खऱ्या अर्थाने या मातेची आहे. राजाने सुरतेला जायचा मार्ग निवडला तेव्हा राजांना सुद्धा वाटलं की इथं आलं पाहिजे. त्यांचा वाडा भूपेंद्रगडासारखा गड त्यांनी घेतला. छोटे मोठे आवाज कमीच ठेवा, मागच्यांचा विचार करू नका, ते पुढे येतील. जरा शंका असेल कोणाची आवाज येत नाही तर. त्या मुकण्या घराण्याची विशेषता, त्या विशेषतेतून आपण सगळेजण जीवन जगतो आणि त्या जीवन जगण्याची एक परंपरा त्या 31 किल्ले छोटे मोठे या घराण्याने घेतले. त्यानंतरचा सगळ्यात मोठा भूपेंद्रगड नावाचा किल्ला. एक व्यापक परंपरा होती. 600 पेक्षा जास्त संस्थानिक होते. पण मला आनंद सांगताना वाटतोय आणि तुमचे मन भरून येईल सांगताना की 600 पेक्षा जास्त संपूर्ण भारतात संस्थान असताना हे जव्हारचं
मुकण्यांचं संस्थान होतं. यांच्या झेंड्याचे 2 वैशिष्ट्य होते. यांचा झेंडा पूर्ण भगवा होता आणि झेंड्यावर उगवणारा सूर्यनारायण खऱ्या अर्थाने दिसत होता. ज्या ज्या परंपरा आहेत ना आपल्या, त्या परंपरेमध्ये पूर्ण भगवा झेंडा आणि त्याच्यावर उगवणाऱ्या सूर्याचं निशाण ज्या संस्थानाने दिलं, त्या गावात खऱ्या अर्थाने आज कीर्तनाच्या माध्यमातून येतोय. हा ऐतिहासिक तुमचा श्रीमंतीचा ठेवा आहे. झाली भौगोलिक श्रीमंती, तुम्हाला ऐतिहासिक श्रीमंती. पण तुम्हाला सांगू का, भौगोलिक श्रीमंती कुठेतरी थांबते, ऐतिहासिक श्रीमंती कुठेतरी थांबते. पण 1885-86च्या टायमाला तुम्ही पालघरकरांनी ठाणे जिल्ह्यातल्या केडवे नावाच्या गावातून वारकरी संप्रदायाला रत्न दिलं, जे रत्न मामा म्हणून उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं, सद्गुरू मामासाहेब दांडेकर. ही आध्यात्मिक श्रीमंती. म्हणजे मामासाहेब म्हणजे काय माहिती का, स्वानंद सुखनवासी जोग महाराज नावाच्या पिंपळाला आलेलं सगळ्यात गोड सोन्याचं पान म्हणजे सद्गुरू मामासाहेब दांडेकर. हे पान त्या सुवर्ण पिंपळाचे, त्या सुवर्ण पिंपळाला अनेक पानं आली. त्याच्यातलं तेजस्वी ओजस्वी, विज्ञानावर तेवढाच विचार, अध्यात्मावर तितकाच विचार आणि पुण्याच्या परशुराम महाविद्यालयातल्या प्राचार्य पदाचा मान ज्यांनी प्राप्त केला ते व्यक्तिमत्व म्हणजे सद्गुरू मामासाहेब दांडेकर. विशेषतः काय माहिती का, पुण्यामध्ये एक प्रसिद्ध व्याख्यानमाला चालते, तिचं नाव आहे कौशिक व्याख्यानमाला. त्या कौशिक व्याख्यानमालेमध्ये मी तारीख चुकत नसेल तर 11 जून 1963 ते 13 जून 1963 सद्गुरू मामासाहेब दांडेकरांचे 3 दिवस सलग प्रवचन चालले. आणि त्या 3 दिवसाच्या प्रवचनाचा विषय होता पाश्चात्य संस्कृतीसह भारतीय संस्कृती. पाश्चात्य संस्कृतीमध्ये मामासाहेबांनी जो देश निवडला त्या देशाचं नाव होतं ग्रीक आणि इकडे जो देश निवडला त्याचं नाव होतं भारत. भारतात जे राज्य निवडलं त्या राज्याचं नाव होतं महाराष्ट्र. ग्रीक मधल्या एका गुरु शिष्याची जोडी निवडली, त्या गुरु शिष्याचं नाव आहे प्रसिद्ध तत्ववेत्ता सॉक्रेटिस आणि प्लेटो. आणि महाराष्ट्रातून एक जोडी निवडली श्रीमंत निवृत्तीनाथ दादा आणि ज्ञानोबा. मामासाहेबांनी या विषयाचा उलगडा जोपर्यंत केला नाही तोपर्यंत गुरु शिष्य कसा असावा ह्याचं वायडर टू डिपर व्यापकत्वाने सखोलतेकडे दिग्दर्शन जर कोणी केलं असेल तर परदेशी लोकांनी, युरोप खंडातल्या लोकांनी प्रकर्षाने सॉक्रेटिस आणि प्लेटो लोकांच्या डोक्यात मांडायचा प्रयत्न केला. पण प्लेटो आणि सॉक्रेटिस पेक्षाही व्यापक धोरणे कोणाची असतील, व्यापक सिद्धांत कोणाचे असतील तर ते श्रीमंत निवृत्तीनाथ आणि ज्ञानोबरायांचे. हे 3 दिवसाच्या प्रवचनातून जगाला पटवून देण्याचं काम ज्यांनी केलं त्यांचे पाय या मातीला लागले. त्या मामासाहेबांची आध्यात्मिक परंपरा तुम्हाला आहे. शेवटी परंपरा ही व्यापकत्वाने जेव्हा प्रवास करते तेव्हा तिची विशेषता ही सर्वांगाने निकषावर तपासल्या जाते आणि ते निकष तपासल्यानंतर त्या व्यक्तिमत्वाची जाणीव तुमच्या माझ्यापर्यंत उभी राहते. ही विशेषता आहे. महाराष्ट्रातले प्रसिद्ध साहित्यिक जे आज आपल्या हयात नाही, असा एक काळ आला होता की त्या टायमाला त्या साहित्यिकाने मामासाहेबांवर घसरून लिहायला सुरुवात केली होती. तो साहित्यिक सगळ्यांना आवडतो माझ्या सकट, अर्थात त्यांच्या विनोदाचा दर्जा तितकाच होता. बऱ्याच वेळा त्यांचे विनोद गुडघ्याच्या खाली राहायचे, कमरेच्या खाली नाही, गुडघ्याच्या खाली. त्या तत्ववेत्याच्या साहित्यिकाचं नाव आहे प्रल्हाद केशव अत्रे, आचार्य अत्रे. माणूस घसरायला लागले की घसरून जातो. अत्रेंच्या विनोदाला फार बऱ्याच वेळा दर्जा घसरून जायचा. एकदा अत्रे भावनेच्या भरामध्ये बोलून गेले. अत्रेंचं भाषण चालू होतं आणि खालून एक माणूस त्यांच्या भाषणात उभा राहिला. अत्रे, तुम्ही कुत्रे. अत्रे तसे प्रत्युत्पन्न मते जागृत होते, हजर जबाबी होते. अत्रे म्हणे बरोबर, आम्ही कुत्रे आणि तुम्ही इलेक्ट्रिकचे पोल. तुम्ही हळूहळू रेंज मध्ये या. मला माहिती आहे जिथं टावर मजबूत राहतं तिथं रेंज राहत नाही. मी समजू शकतो जरी टावर मामासाहेबांच्या रूपाने असलं तरी मोबाईलचे प्रॉब्लेम प्रचंड आहे सध्या. रेंज पकडतील असं काही नाही. काही काहींच्या पत्रिकेमध्ये 100 वर्ष झालेले असतात पण 100 माळकरी खाली बसलेले नसतात. ह्याचा अर्थच आहे टावर खाली बिना रेंजचे मोबाईल. अत्रे तुम्ही कुत्रे. ते म्हणे बरोबर आम्ही कुत्रे आणि तू इलेक्ट्रिकचा पोल.
आणि इलेक्ट्रिकच्या पोलचं कुत्रा कसं स्वागत करतो तुला भाषण झाल्यावर सांगतो. रामदास बाबा मनसुख वारकरी संप्रदायाची संघटना पहिल्यांदा त्यांनी याच्याकरता काढली, नंतर आम्ही पत्रिकेत छापायला काढली. त्यांनी पहिल्यांदा वारकऱ्यांना एकत्र केलं. अरे आपल्या मामा साहेबांवर आरोप उचलतायत, त्यांनी माफी मागितलीच पाहिजे. अर्थात पुढे आचार्य यात्रेने माफी मागितली. पण रामदास बाबा जेव्हा गेले ना, मनसुख महाराज जेव्हा गेले ना मामांकडे, ते तुमच्यावर ओढतायत, तुमच्यावर चुकीचं बोलतायत, तुम्हाला काहीच वाटत नाही का? तेव्हा मामा साहेबांनी कॉलरला हात लावून सांगितलं, मी वारकरी संप्रदायाचा हत्ती आहे, मी वारकरी संप्रदायाचा हत्ती आहे. आणि महाराष्ट्रात एक प्रसिद्ध म्हण आहे, हत्ती चले बाजार कुत्ता भुके हजार. हत्ती एवढं वैभव आपल्याकडे नाही म्हणून कुत्रे हत्तीवर भुंकू शकतात. हत्ती इतकं वैभव कुत्र्याकडे नाही म्हणून कुत्रे हत्तीवर भुंकू शकतात. पण कुत्रा आपल्यावर भुंकतो म्हणून हत्तीने कुत्र्याकडे पाहणं तो हत्तीचा अपमान आहे. मी हत्ती आहे. बाकीचं काल्यापर्यंत पोहोचू द्या तुमच्यापर्यंत. ही विचारधारा तत्वज्ञान फिलॉसॉफिकली ज्यांच्याकडे होती त्या मामासाहेबांची आम्हाला प्रदीर्घ परंपरा आहे. मग वारकरी संप्रदायाची विचारधारा ही देवाच्या संबंधाने प्रवास करते. आपल्याकडे 4 प्रकारचे लोक आहेत. एक वर्ग असं आहे त्याचं म्हणणं जगही नाही जगदीश्वरही नाही. दुसरा वर्ग असा आहे त्याचं म्हणणं जग आहे पण जगदीश्वर नाही. तिसरा वर्ग असा आहे की त्याचं म्हणणं आहे की जगदीश्वर आहे पण जग नाही. आणि चौथा वर्ग असा आहे तो कल्पनेने जगत मानतो, द्वैताने जगत मानतो आणि अद्वैताने जगदीश्वराला मानतो. त्याला म्हणतात वेदांती. त्याला म्हणतात तुम्ही आम्ही भगवान पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्यांचे वारिस म्हणजे वारकरी संप्रदाय. पहिला एक वर्ग आहे त्याला जग मान्य आहे, जगदीश्वर मान्य नाही. त्याला देह मान्य आहे, देही मान्य नाही. त्याला क्षत्र मान्य आहे, क्षत्रिय मान्य नाही. त्याला जड मान्य आहे, चेतन मान्य नाही. त्याला निर्जीव मान्य आहे, सजीव मान्य नाही. त्याला व्यक्त मान्य आहे, अव्यक्त मान्य नाही. त्याला मूर्त मान्य आहे, अमूर्त मान्य नाही. त्याला नश्वर मान्य आहे, त्याला ईश्वर मान्य नाही. त्याला शरीर मान्य आहे, शरीरात राहणारा शरीरी मान्य नाही. त्याचं नाव आहे चार्वाक. चार्वाकचा अर्थ काय माहिती का? 4 वाक. त्याचे 2 अर्थ आहे व्याकरणात. 4 अधिक वाक. 4 म्हणजे चारू, एखाद्या मुलीचं नाव असतं चारू. चारू म्हणजे गोड. वाक म्हणजे वाणी. ज्याची वाणी ऐकताना माणसांना गोड वाटते त्याला म्हणतात चार्वाक. आता त्याची वाणी काय सांगते? नास्तिको वेदनिंदका. जो देवाला मानत नाही त्याचं नाव चार्वाक. मग त्याची वाणी गोड कस काय? 4 शब्दाचा दुसरा अर्थ असा आहे, हे शरीर किती भूताचा परिणाम आहे? पंचमहाभूताचा. पृथ्वी, आप, तेज, वायू हे 4ही तत्व त्याने मानले. पण आकाश नावाचं तत्व त्याने मानलं नाही, चार्वाकने. म्हणून तो निंदक का झाला त्याचं कारण ते, तो आकाश नावाचं तत्व आहे तर त्याला कुंठित करा ना, हातात घ्या ना. ते हाताला आकाशाला पकडा ना. त्याला आकाश पकडता येत नाही. जर पकडता येत नसेल, त्याचा आकार सांगता येत नसेल तर मी त्याला मान्य सुद्धा करायला तयार नाही. हा पहिला नास्तिक जन्माला आला, त्याचं नाव होतं चार्वाक. त्याच्यानंतर कपिल मुनीने सांख्यामध्ये आकाश मानलं आणि पुढे जगद्गुरु शंकराचार्याने तर सिद्धांत दिला, घटाकाश, मधाकाश, स्पेस मधली जागा. मग ते जे आकाश आहे त्या आकाशाचं अस्तित्व वारकरी संप्रदायाने मान्य केलं. का माहिती का? कारण या वारकरी संप्रदायाला देव मान्य आहे आणि आकाशाची जितकी व्याप्ती ना त्या आकाशापेक्षा जास्त व्याप्ती देवाच्या नामाची. गगना होणे वाढ गगना
निवृत्तीचाच गगनाहुनी वाढ नाम आहे. व्यापकत्व त्याच्याकडे. पुढे ते तत्व मांडलं. 4 भाग. हा शरीराला किंमत देतो, आत्म्याला किंमतच देत नाही. हे शरीर आहे ना, त्याचं याच्यावर प्रेम आहे, त्याचं आत्म्यावर प्रेम नाही. खरं म्हणजे शरीरामधली कोणतीच वस्तू टिकणारी नाही. टिकणारी आहे हे तर जे पण आहे ते जाणार आहे. देवाने तुमच्यावर माझ्यावर 3 उपकार केले. 1 देहदान, 2 इंद्रियदान आणि 3 जीवदान. पहिल्या दानाचं महात्म्य, देवे दिला देह भजना गोमटा. दुसरा दान, दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोला या वचन. जेणे तू जोडसे नारायण नासे जीवपणा भवरोग. जेणे जीवपणा नासे, जेणे भवरोग नासे, जेणे तू नारायण जोडसी, तेने कारणे देवे इंद्रिय दिदले. त्याने काय दिले इंद्रिय? हे काय इंद्रियाची किंमत काय ज्याला नाही त्याला विचारा. हाताची किंमत काय ज्याला हात नाही त्याला विचारा. पायाची किंमत काय ज्याला पाय नाही त्याला विचारा. डोळ्याची किंमत काय ज्याला दिसत नाही त्याला विचारा. कानाची किंमत काय ज्याला ऐकू येत नाही त्याला विचारा. डोक्याची किंमत काय ज्याला डोकं पण डोकं नाही त्याला विचारा. ब्रेन डिस्टर्ब बट माइंड इज डिफरन्स. डोक्याची किंमत ज्याला डोकं पण डोकं नाही त्याला विचारा. डोक्यावरच्या काळ्या केसांची किंमत ज्यांचा हिरडायचा खर्च चालू झालाय त्यांना विचारा. हे हिरडायवाले प्रॉब्लेमॅटिक आहे. वर काळे केस, मध्ये मेहंदी कलर, खालून पांढरे उगवताच आहे. 26 जानेवारीचा झेंडा तयारच आहे. अडचणी काय? आणि डोक्यावरच्या पांढरे असो का काळे असो, त्या केसांची किंमत काय ज्याला टक्कल पडलंय त्याला विचारा. उगा लोक भावनेचं भांडवल करतात, ते भविष्य पाहणारे सांगतात टक्कल पडणं भाग्याचं लक्षण आहे. आता टक्कल पडणं भाग्याचं लक्षण आहे का? ज्याला पडलंय त्याला किती टेन्शन आहे. माझा एक मित्र म्हटला तसं नसतं, टेन्शन घेतलं की टक्कल पडतं. माझा भरोसा नाही. टेन्शन आम्ही पण घेतो, अजून धक्का नाही. शक्यतो आम्ही देतोच. टेन्शन घेतलं की टक्कल पडतं. मग टक्कल पडल्यावर जे टेन्शन येतं त्याने काय पडेल? पुन्हा टेन्शन आहे की नाही? चला बा, टेन्शन घेतल्याने टक्कल पडतं मला मान्य आहे. तुम्ही म्हणतात ना टेन्शन घेतले टक्कल पडतं, मला मान्य. मग टेन्शन फक्त माणसांनाच आहे का? जर टेन्शन घेतल्यानंतर टक्कल पडतं तर मग टेन्शन माणसांनाच आहे का? यांना टेन्शन नाही का? यांना टेन्शन नाही. आपल्यापेक्षा 1000 पट टेन्शन आहे त्यांना. आपल्याला काय टेन्शन आहे त्या मानाने? आपण रिमोट हातात घेतलं, 10 मिनिटं बातम्या ऐकतो. काय पाहतो आपण टीव्हीवर? 10 मिनिटं, त्या पण आपल्याला ऐकायला भेटत नाही. मला एकदम अर्जंट माझा अनुभव आहे अंगे, अनुभवाचे रस देवार्थ होता. मला अर्जंट बातम्या पाहिजे होत्या. कुठली तरी न्यूज आली, बातमी पाहिजे होती. बातमी पाहण्याकरता मी पोरायला का रे दादो रिमोट. आता कीर्तनकाराचा पोरगा, शक्यतो 2 लोकांचे पोरं चॅप्टर असतात, शिक्षक आणि कीर्तनकार. लोकांचे दुरुस्त करताना ह्यांचे बिघडतात, लक्षात येत नाही. त्याला म्हटलं काय रे रिमोट? तो मला म्हटलं कोणाचा? म्हटलं म्हणजे आणि टीव्हीचं? तो म्हटलं मग टीव्हीचं रिमोट तुमच्या रिमोटकडे. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकी 11 पर्यंत सोबतच आहे आपण. करणार काय? भक्तिशास्त्रामध्ये तुमच्या माझ्या देहानुगतिकतेचं गणित हे कायमस्वरूपी प्रतिसाद देईल हे कोणी देऊ शकत नाही. कुठल्याही इंद्रियाचं घ्या. देहाच्या दानाला किंमत नाही, इंद्रियाच्या दानाला किंमत नाही. नेहमी सांगतो एक इंद्रिय दिलंय ना, हे कान आहे ना, कान याचं वैशिष्ट्य यया कयाती संयुक्तो श्रवणादी स्वरूपिणी. श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम. सख्य आत्मनिवेदनम अर्चनम वंदनम दास्य विष्णू पाद सेवनम श्रवणम कीर्तनम विष्णू. श्रवणे परीक्षिते तरला भूपते 7 दिवसा मुक्ती झाली तया. श्रवणाच्या मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी साम्राज्य भुवनी श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी. श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी.
पैसा येऊन साम्राज्य भवने सुखी नांदे. आणि म्हणून तुमच्या माझ्या प्रत्येक करता शरीराचं दान महत्वाचं नाही, केवळ इंद्रियाचं दान महत्वाचं नाही, त्याचं चलन वलन करण्याकरता हे दान महत्वाचं. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे कोणाचे, जो या भिवरेच्या तीरी तयाचे. जो विटेवर उभा आहे त्याला गायीला पाहिजे, पण चारवाक म्हणतो नाही 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 नाही, शरीर सगळे आत्मा नावाचा प्रकारच नाही, मान्यच करत नाही. दुसरा एक वर्ग आहे त्याला पण प्रकृती पुरुषाचा विवेक म्हणतो, तो ईश्वर मानतो शरीर मानत नाही, देह मानतो देह मानत नाही. एक वर्ग असा आहे शून्यम शून्यवादी, तो म्हणतो सगळं खोटं आहे, शरीरही खोटं आहे देवही खोटा आहे. पण एक वर्ग असा आहे त्याचं मत असं आहे की जग आणि जगदीश्वर, जगाने जगदीश्वर, द्वैताने जगत माना आणि अद्वैत्वाने परमात्म्याला माना. त्या परमात्म्याला मान्य करण्याकरता, त्या देवाला मान्य करण्याकरता आपल्याकडे काही रस्ते आहेत. त्यापैकी आपल्याकडे 4 मार्ग, एक आहे कर्माचा मार्ग, एक आहे योगाचा मार्ग, एक आहे ज्ञानाचा मार्ग आणि एक आहे भक्तीचा मार्ग. कर्माच्या मार्गाने तुम्ही जा, पण कर्म क्लिष्ट आहे, कर्म इतकं सोपं नाहीच. कर्माच्या मार्गाची विशेषता आहे मोडून या वाटा सूक्ष्म, मोडून या वाटा दुस्तर, मग पुढे केला राज्यभार चाल. कर्माच्या योगाच्या वाटा सूक्ष्म आहे, दुस्तर आहे, इतक्या सोप्या नाही. कर्म कठीण आहे, त्याच्यात राहून त्याचा संग न करणे ही कर्माची ताकद आहे. यस्तात मरते देवस्यात दात्न तृप्तश्च मानवाः आत्मन्यवच संतुष्ट तस्य कार्यम न विद्यते, तस्य कार्यम न विद्यते या आत्मरती देवस्यात आत्मतृप्तश्च मानवाः. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जो रत आहे, नैव किंचित करो मिती, तो कर्म करी सकडे परी कर्माबंधी नातडे. कर्म करून तो कर्मामध्ये अडकत नाही, ही विशेषता कर्माच्या. आणि कर्माचं वैशिष्ट्य थोडी जरी चुकी झाली ना, मंत्र चढे थोडा तरी धडची होय वेळा. थोडी जरी चुकी, तुम्ही फळं खातात की नाही, केळं खातो की नाही आपण, केळं खाताना कसं खातो, तर केळं खाताना त्याचं टरफल बाजूला जर टाकलं आणि सरळ जर केळं खाल्लं तर मांस खाल्ल्याचं पातक आहे. टरफलाच्या आत गर असतानाच केळं खाल्ल्या पाहिजे असं धर्मशास्त्राचं मध्ये. बाबा पाद्यांनी इतके सूक्ष्म सूक्ष्म नियम सांगितले. तुम्ही पाणी पितात की नाही, पाणी पितो की नाही आपण, बऱ्याच लोकांना एका हाताने पाणी प्यायची सवय. पाणी दुसरा हात लागला तरच पाणी पिण्याचं पुण्य, एका हाताने पाणी पिणं म्हणजे मद्यपान केल्याचं पातक आहे. हो, आपण बरीच लोक जेवण केलं की ताटामध्ये हात धुतात, म्हणजे ते लोक म्हणतात जिस थाली में खाता है उसी थाली में हात धुताय. इथे धर्मशास्त्राला मान्य नाही, गोहत्येचं पातक आहे. कर्माने छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या, कर्माच्या नादाला लागूच नका. तुम्ही बाथरूमला जाऊन आले, आपण पाय धुतो की नाही, शास्त्रकार सांगतात न पादम पादेन स्नान येत, म्हणजे पायावर पाय घासून लोक पाय धुतात. जे लोक पायावर पाय घासून पाय धुतात ती लोक काय होतं माहिती का त्यांच्या जीवनात, पायावर पाय घासून जे लोक पाय धुतात ना त्या लोकांचं एक विशेषता आहे. ज्यांनी पायावर पाय, ते युट्यूबवाला करताना का करू भैया, ते मी पहिलीच गोष्ट त्यांना लावू देत नव्हतं, महाराजांनी सांगितलं म्हणून लागले ते. त्यांचं नका विचार करू, माझा आणि यांचं करा, त्यांचं कामच आहे ते. आपण त्यांच्या धंद्यात नाही पडायचं, आपला धंदा वेगळा आहे. त्यांनी का आपल्याला पाकिट दिलं का, तर त्यांचं काम आहे पैसे कमवणं, आपलं थोडे. काय कार्यक्रम घेणारे हे, पाकिट देणारे हे, कीर्तन करणारा मी, व्ह्यूज कोणाचे वाढतील, म्हणजे दुसऱ्याच्या झाडावर पंढरपूर आहे ना. काय चालू होतं आपलं कीर्तन, कीर्तन काय चाललं होतं न पादम पादाने स्नान येत, त्याने पाप लागतं. म्हणून धर्मशास्त्र काय सांगतो तुम्हाला. एक छोटेसे युवनाश्व नावाचा राजा झाला महाभारतात. युवनाश्व फार प्रगल्भ राजा होता, तो सत्ता संपत्ती ऐश्वर्य सगळं होतं त्याच्याकडे, सगळं होतं, फक्त त्याला मुलबाळ नव्हतं. आता शेवटी लग्न झालेल्या जोडप्याची पहिली इच्छा काय असते, घटस्फोट घेणे. पटकन बोलत जा, काय लग्न झालं पहिली इच्छा काय, लग्नाला 2, 4, 6, 8, 10 महिने, वर्ष, 1.5 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष एखादा मुलबाळ झालं पाहिजे. एखाद्या दिदीचं लग्न झालं, तिच्यावर लग्नाला 5 वर्ष झाले, तिला मुलबाळ झालं नाही, तिच्या वस्तीवरच्या इतर महिला इतक्या इमानदारीने कपडे धुतात तिच्या नावाने, म्हणजे का गा बाई काय नाही अजून, म्हणजे मुलबाळ बाईला होत नाही, टेन्शन पाड्यावरच्या घेतात सल्लागार समितीच्या सदस्या.
बरं ही समस्या महिलांचीच आहे का? आपली पण आहे ना. आपल्यालाही वाटतं एखादा पोरगा पाहिजे, एखादा लागेल ना, आपल्यालाही लागेल ना. कशाला? मी दिवा लावायला म्हणतोय, तुम्ही लावा काड्या. एखादा दिवा लावायला लागेल ना आपल्यालाही. तसे आपले पोरं 12 महिने दिवेच लावतात. पण दिवा लावण्याकरता काय लागते घरात? पंती. पणती. पणतीच नसेल तर दिवा कसा लागेल? पणतीच नसेल तर दिवा कसा लागेल? पण तीच नसेल दिवा कसा लागेल? शब्दाला एक ताकद असते बरं. मराठी भाषा ही फार खतरनाक भाषा आहे. तुम्ही सगळ्या स्त्रिया बसल्या, तुम्हाला महिला म्हणतात. तुम्हाला महिला म्हणतात ना, तुम्हाला महिला म्हणतात ना. तुम्हाला महिला का म्हणतात? कारण आम्हाला पुरुष म्हणतात. ह्यांना महिला, महिला शब्दाचा अर्थ काय शास्त्रामध्ये? मही अधिक इला इट इक्वल टू महिला. मही म्हणजे पृथ्वी, इला म्हणजे सरस्वती. या पृथ्वीवर आम्ही जन्माला आलो तेव्हा सरस्वतीच्या रूपाने आम्हाला जगातलं सगळ्यात पहिलं ज्ञान ज्या माऊलीने दिलं तिला म्हणतात महिला. मग आपल्याला जन्माला आल्यावर पहिलं ज्ञान कोणी दिलं? आईने. बऱ्याच लोकांना ते कमी पडलं, मग त्यांनी लग्न झाल्यावर घेतलं. घेणं महत्वाचं आहे, कुठूनही घेऊ द्या. घेता येत ना ते महत्वाचं आहे. मराठी भाषेची फार गमक आहे बरं. त्याच्या नादाला लागून ती व्यक्ती खराब आहे. खराब, खराब म्हणजे खराब हा कोणत्या भाषेतला शब्द आहे? मराठी, अरबी. त्याचा अर्थ काय? खर अधिक आब. एक संस्कृतमध्ये नाव आहे पाण्याला आप. आपण पाण्याला आप म्हणतो आणि अरबी लोक आब म्हणतात. आब. खर म्हणजे गाढव, आब म्हणजे पाणी. पाण्याचा अर्थ होतो मूत्र. म्हणजे गाढवाचं मूत्र ज्याच्यात असतं त्याला म्हणतात खराब. तो माणूस खराब आहे म्हणजे काय? गाढवाच्या मूत्रा इतका घाण जो आहे त्याला म्हणतात खराब. जाणीवपूर्वक बोलत जा. तुम्ही इतके दड भद्रे, तुम्ही कधी कधी कीर्तनकारांना म्हणतात तो कीर्तनकार खराब आहे. म्हणजे आतापर्यंत होऊ द्या, हो झालं ते. आता इथून पुढं म्हणू नका म्हणजे झालं. आणि कीर्तनकारांनाही म्हटलं तर चालेल, फक्त सुरुवात उद्या करू नका. हे झाल्यावर करू नका. नंतर तुमच्या मर्जीने होऊ द्या, माझं काही म्हणणं नाही. प्रयोग माझ्यावर करू नका. त्या 6 कर्मामध्ये तो यवनाश्व राजा वसिष्ठांच्या जवळ गेला. कुलगुरू अयोध्येचा राजा, मला मुलबाळ पाहिजे, यज्ञ कर. यज्ञ केला. तो यज्ञ केल्यानंतर यज्ञ नारायण प्रसन्न झाला. आणि प्रसन्न झालेल्या यज्ञ नारायणाने त्याला एक पात्र, पाण्याचं पात्र दिलं. हे रात्रभर तुझी पत्नीच्या कॉटवर, खाटेवर, बाजेवर झोपल ना, त्याच्या खाली ठेव. सकाळी उठल्यावर तुझ्या पत्नीचा जमिनीला पाय लागायच्या अगोदर तिने जर ह्याच्यातलं पाणी पिलं तर 2.5 महिन्यात डॉक्टर आनंदाची बातमी देतील, शी इज प्रेग्नंट. तुझी पत्नी गरोदर आहे. उन्हाळ्याचे दिवस राजा राणी टेरेसवर, गच्चीवर, धाब्यावर झोपायला गेले. रात्री 11, 11:15, 11:30, 12, 12:15, 12:30, पाऊण 1, 1:30 राजाला जाग आली. राजाच्या घशाला कोरड पडली. राजाला तहान लागली. त्याच्या लक्षात नाही हे पाणी याच्या करताय. दुसरी अडचण आहे त्या राजाची. तो राणीला घाबरतो. अर्थात सगळेच राजे शक्यतो राणीला घाबरतात. त्याला विस्मरण झालं, त्याने ते पाणी पिलं. सकाळ झाली. राणी म्हटली तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काही समजत नाही, तुम्हाला डोक्याचा वापर नाही. हाही प्रयोग सगळ्याच राण्या करतात. आता मी 2 तास तुमच्या समोर बोलतोय. कदाचित कीर्तन झाल्यावर तुमचं माझ्यावर मन असेल तर तुम्ही म्हणाल की महाराज तुमचं कीर्तन आवडलं, तुम्ही हुशार आहात, चांगलं वाटलं ऐकून. मी किती हुशार आहे माझा प्रॉब्लेम मला माहिती आहे. मी घरून गडबडीत निघालो, फेटा घरायला, उपरणं घरायला, चष्मा घरायला, मोबाईल घरायला, हातरुमाल घरायला. आमची बाई म्हणते हा माणूस पूर्ण मूर्ख आहे, ह्याच्या काही ध्यानात राहत नाही. तुम्ही म्हणतात हुशार आहे, ती म्हणते मूर्ख आहे. मी नेमका कोण आहे? तेव्हा मी माझं समाधान करून घेतो. आय एम अ व्हेरी व्हेरी टेस्टी खाओ बिटाना 50-50. मग मी स्वतःची अशी व्याख्या केली. मी लोकांमध्ये बोलायला लागलो की मैं शक्तिमान हो. घरी गेलो की मी विसर बोडा गंगाधर हो. लेकिन एक बात ध्यान में रखना, मैं गंगाधर ही शक्तिमान हो, ये भी ध्यान में रखना. अर्थात
वसिष्ठांकडे गेले, महाराज ते पाणी पत्नी करता दिलं होतं, मी पिलं. वसिष्ठ म्हणे नाईलाच आहे, मलाही वाटत होतं शी इज प्रेग्नेंट बट ॲट नाऊ ही इज प्रेग्नेंट. आता ती गरोदर नाही राजा, तू गरोदर. फार चमत्कार आहे बरं, वारकरी संप्रदायासारखा चमत्कार जगात सापडणार आहे. पुरुष गरोदर आहे, यात नवल नाही, यात नवल नाही. त्या श्रीमद भागवतामध्ये बुधाच्या कुलामध्ये पुरुरावा आधी करून ते राजे जर पाहिले ना तुम्ही, तो 6 महिने स्त्री 6 महिने पुरुष होता. आणि मग तो जेव्हा स्त्री रूपामध्ये गरोदर राहत असेल आणि 6 महिन्याने पुरुष होत असेल, तेव्हा तो गर्भकुदी लुप्त होत असेल. हे टेक्नॉलॉजी त्या देशाच्या ग्रंथात सापडते, त्याला भारत म्हणतात. फार वैद्यकीय शास्त्र पुढे गेलं, याच्यावर माझा भरोसा नाही. काल पण नव्हता, आज पण नाही, भविष्यात राहणारच नाही. हे आता डॉक्टर लोकांनी समाधान करून घेतलं स्वतःचं. स्त्रीरोग तज्ज्ञ, दंतरोग तज्ज्ञ, नेत्ररोग. याचा अर्थ काय माहिती का, एका क्षेत्रात तज्ज्ञ म्हणजे बाकीच्या गोष्टीत अज्ञ. कॅपिटल थंबरुले ना. पण अश्विनी कुमार जगातल्या प्रत्येक गोष्टीचे टेक्नॉलॉजी. हे होमिओपॅथी आता आली हो, 1725, 1770, 1785. तिकडं तुमची ॲलोपॅथी इसवी सन पूर्व 370, इसवी सन पूर्व 460. 90 वर्ष जगला तो हिपोक्रेटिस. ग्रीक देशामध्ये कोस नावाच्या बेटावर जन्म झाला होता त्याचा. त्याने ॲलोपॅथीचा शोध लावला. पण त्यालाही विचारलं ना, तू एवढं इंजेक्शनचा गोळ्यांचा शोध कुठून लावला? तो पाया पडतो आणि हात जोडतो, मी भारताचं रामायण आणि महाभारत वाचलं म्हणून मला हे सगळे शोध लावता आले. आजही MBBSच्या पुढे डॉक्टर लोकांना प्रॅक्टिस करायच्या अगोदर हिपोक्रेटिसची शपथ घ्यावी लागते. पण आयुर्वेदाला मर्यादाच नाही, करोडो वर्षाची मर्यादा आयुर्वेदाला. एवढी विशेषता परंपरा आपल्या परंपरेला. आपण त्या टेक्नॉलॉजीतून प्रवास करतो. तो राजा गरोदर राहिला, शेवटी त्याचं पोट कापलं, बाळाचा जन्म झाला. जगातलं पहिलं सीझर आपण केलं महाभारतामध्ये. हे आत्ता सुरू झालं सीझरिंग 1940-42 पासून. नाही तर सीझर ही जी प्रक्रिया आहे ना, आता ह्याचे ॲम्ब्युलन्स वगैरे पाहतो की नाही आपण, लोकांना ॲम्ब्युलन्स तयार झाल्या, ॲम्ब्युलन्स निघाल्या, काही नसतं. जगात ॲम्ब्युलन्स वापरायची टेक्नॉलॉजी आपल्याकडे. तुम्ही महाभारताचे पिक्चर्स पाहिले का? महाभारताचे आत्ताचे गुगल मॅप पिक्चर्स पाहिले का? महाभारताचे सैन्य कसं रचल्या जात होतं. ते सैन्य जेव्हा रचायचे ना युद्ध करताना, तेव्हा मध्ये 20-20 फुटाचे रस्ते सोडल्या जायचे. का माहिती का? एखाद्या सैनिकाला, एखाद्या प्रधान सेनापतीला मार लागला आणि त्याची तब्येत सिरियस झाली, तर त्याला आतून नेताना कोणीच मध्ये अडवत नव्हतं. त्याच्याकरता स्वतंत्र रथ होते आणि त्याला सुरक्षा व्यवस्थेकडे ट्रीटमेंटला पाठवलं जायचं. या ॲम्ब्युलन्सची टेक्नॉलॉजी सगळ्यात पहिल्यांदा महाभारतामध्ये टेक्नॉलॉजी आहे. आपला प्रॉब्लेम आहे, आपल्याला घरचं जेवण आवडत नाही. मान्य नाही होत ना आपल्याला की आपल्याकडे एवढं श्रीमंती म्हणून. त्या राजा बाळ जन्माला आला. आता बाळ जन्माला आल्यानंतर त्याला सगळ्यात पहिल्यांदा काय पाहिजे? 90 आपलं. माफ करा, चुकून खरं बोललो. बाळ जन्माला आलं त्याला काय पाहिजे? दूध. जगात 2च दूध पवित्र आहे, एक आईचं आणि गाईचं. गाईचं का माहिती का? गाईच्या दुधात एक स्पेसिफिक तत्व आहे, त्याचं नाव ब्लड बॅरियर सिस्टीम. ते ब्लड बॅरियर नावाचं जे तत्व आहे ते जगात 2च ठिकाणी भेटतं, एकतर आईच्या दुधात नाहीतर गाईच्या दुधात. तिसरीकडे त्या तत्वाचा जन्म नाही. गोविज्ञान नावाचं एक संकलन आहे, तुम्ही वाचा. आपल्याकडे माणसं वाचत नाही म्हणून वाचत नाही. त्या बाळाला कोण दूध पाजेल? वसिष्ठांकडे धावा केला, बाळाला दूध पाहिजे ना. वसिष्ठाने इंद्राचा धावा केला. इंद्राने सूत्र तयार केला, मा धाता मा धाता. मा म्हणजे माझ्या, धाता म्हणजे अंगठा. तो पोरगा माझ्या अंगठ्याला दूध पिल. इंद्राने आपला अंगठा घेतला, त्या पोराच्या तोंडात टाकला. त्या पोराने अंगठा चोखला, त्याचं पोट भरलं, त्याची दुधाची क्षमता झाली. योगायोग नाही, कर्मधर्म संयोग नाही. महिलांना विचारा, तुम्ही कामात गर्क असाल, कामामध्ये बिझी असाल आणि पोरगा जर पाळण्यात असेल आणि तो पोरगा पाळण्यात झोपेतून उठला, रडायला लागतो, त्याला तहान भूक लागलेली असते. पण तुम्ही तुमच्या कामात असता, तुमचं लक्ष नसतं आणि अचानक अर्ध्या तासाने तुम्ही जेव्हा जातात, त्याच्या गालावर त्याचे रडण्याचे सगळे ओळ उमटलेले असतात. पण तो पोरगा खेळत असतो. तेव्हा 99% पोरं जेव्हा खेळतात तेव्हा त्यांचा अंगठा कुठं असतो? का बरं? वाय? का? कारण ते इंद्राने दिलेलं वरदान आहे. आई जर कामात गर्क असेल, मुलाला जर तहान भूक लागली, तर जर आपण आपला अंगठा तोंडामध्ये चोखला तर पोट भरतं. कंसात लहानपणी.
तुमचा काय भरोसा, तुम्ही कोणत्याही वयात ट्राय करा. एकादशी लागली तुम्ही लगेच रात्री घरी गेला ट्राय करा. चुकून पत्नी कीर्तनाला आलेली नसले तर ती म्हणेल तुम्ही गोळ्या घेतल्या नाही का आज, असं का होतंय. म्हणून ब्रॅकेट देऊन लहानपणी ही एकाची चुकी सगळ्यांना भोग भोगायला लागते. याला कर्माचा मार्ग म्हणतात. नका जाऊ त्या वाटा. आणि मग कर्माच्या मार्गाला जाऊ नका, योगाच्या तर जाऊच नका. मग कर्माच्या वाटेला जायचं नाही, योगाच्या वाटेला जायचं नाही, मग ज्ञानाच्या हो गेलं पाहिजे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत्संयोग संसिद्धे कालेनात्मने विंदते कालेनात्मने विंदते तत्संयोग संसिद्धे गिह ज्ञानम सदृश नाही ज्ञानेन. ज्ञाना इतकं पवित्र कोणीच नाही. गीता जगात, गीता एकमेव ग्रंथ आहे जो ज्ञानाच्या प्राप्तीचे 2 रस्ते सांगतो. पहिला रस्ता श्रद्धावान लभते ज्ञान. श्रद्धावान असाल तर ज्ञान मिळेल. नाही श्रद्धा 3 पायऱ्या चढा. तद्विद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते तज्ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः ज्ञानिनस्तत्वदर्शिनः उपदेक्षन्ते ते ज्ञानम परिप्रश्नेन सेवया तद्विद्य प्रणिपातेन. त्यांच्या जवळ जा, प्रणिपात करा, सेवा करा आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून त्या फळाचा आनंद घ्या. ते ज्ञान तुम्हाला श्री गुरु देतात. ऐका. आणि म्हणून ज्ञानाचा मार्ग चांगला आहे, पण नको नको ज्ञान नको. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासयाम उपग्रंथ केले. कशासाठी? ज्ञानासाठी. पण ज्ञान उमजत नाही. ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी तरी का हिंपुटी वेदशास्त्रे. जरी उठा उठी ब्रह्मज्ञान कडे तरी वेदशास्त्रे काय हिंपुटे. जरासं सहज कळाला असतं ज्ञान तर वेदशास्त्राचे इतके हाल झाले नसते. आणि तुम्ही तरी त्या ज्ञानाला सुद्धा काय सांगतायत. तुकाराम महाराज म्हटले नको नको, कर्म नको, योग नको, ज्ञान नको. मग तुम्हाला नेमकं काय पाहिजे? मला एकाच गोष्टीचा आनंद आहे, अभंगाचा पहिल्याचा आनंद. भक्ती सुख नाही आनंद नसेल तर मग ज्ञानाला काय किंमत आहे. अर्थात ज्ञान वाईट अशातला भाग नाही. ज्ञान गरजेचंच आहे, पण ज्ञानापेक्षा आनंद भक्तीमध्ये. भक्ती प्रेमावीन ज्ञान नको, अभिमान नित्य नवा तया माझे. ज्ञानाने अभिमान होतो. मला एक सांगू, मी हुशार आहे, मी विद्वान आहे, हा
स्वाभिमान आहे. वाक्य फार छोटा प्रवास करेल. मी हुशार आहे, मी विद्वान आहे, हा स्वाभिमान आहे. मी एकटाच हुशार आहे, हा अभिमान आहे. मी हुशार असं स्वाभिमान आहे ना. मी हुशार आहे, मला ते येतं असं म्हणणं स्वाभिमानाचं लक्षण. पण मला एकट्यालाच येतं असं म्हटलं की ते अभिमानाचं लक्षण. ते एक विशेषता. आपल्याकडे स्वाभिमानाने जगणाऱ्या लोकांना अभिमानी म्हणायची सवय. स्वाभिमानाने जे जगतात ना ते अभिमान आहे. जे एकदम नम्र राहतात, महाराज नम्र आहे, नम्र नाही त्याला पंगत घ्यायची तर तुला वाटतं ते तसं आहे. मग फार नम्रता आहे ना त्याला. आता माझं वय कमी पडतंय, जरा प्रोक्त झालो की मी तो शब्द ठेवलाय, सांगून देतो, लाचारी. स्वाभिमानात जीवन जगला ना आनंद आहे. कधी कधी आम्ही पण घसरून जातो. एखाद्या कापड दुकानात जर गेलो ना, कापड काय मीटर, व्यापारी लोक हुशार असतात. हुशार असतात म्हणूनच व्यापारी असतात. महाराज हा कापड 250 रुपये मीटर आहे. पण मग तुम्ही महाराज आहे ना म्हणून 225. वाक्य रेखांकित करा, चिन्हांकित करा. तुम्ही महाराज आहेत म्हणून 225. याचा अर्थ त्याला पक्क माहिती आहे 250 रुपये मीटरने घेण्याची याची पात्रता. मला मानसिकता नाही असं म्हणायचं होतं. तुम्ही लायकीजवळ आले डायरेक्ट. काय तुमचे आता याच्यावरून आम्हाला आमची लायकी करते आता. त्याने ऑलरेडी 25 कमी केले ना तरी हे मास आहे. व्यवस्थित सांगा आम्ही महाराज आहे, फुकट घेऊन जा. नाही तुम्ही महाराज आहे म्हणजे नेमकं काय? म्हणजे व्यवहारातल्या दैनंदिन गरजा तुम्हाला लोक फुकट देतील का? तुम्हाला मीन्स मला कसं शक्य आहे? स्वाभिमान स्वाभिमानाच्या जागेवर असतो, अभिमान अभिमानाच्या जागेवर असतो. तुमचं ज्ञान तुम्हाला लाचार करणारं नसावं. तुमचं ज्ञान देवासमोर सुद्धा तुम्हाला ताट मानेनं उभं करणारं असावं. त्या ज्ञानाच्या भरोश्यावर तुम्ही देवाला धमकी दिली पाहिजे. आता पाहतोसी काय पुढे उभे करे पाय. माझ्याकडे काय पाहतोय? पाय जोड. तू का म्हणे गोजिऱ्या विठोबा पाया पडू द्या. आमुच्या भावे तुझं देव पण ते का विसरून राहील असे. हागे देवा आशीर्वाद. नान आमच्या आशीर्वाद, नान भाग्याने आमच्या. अरे आम्ही वारकरी आशीर्वाद देतो म्हणून तू नांदतोय, तुला कोण किंमत देतं रे? समर्थासने उपकार स्मरण ही ज्ञानाची ताकद असेल तर ज्ञान उपयोगाचं. पण नकोच ते ज्ञान. आनंद भक्तीमध्ये वा वा. भक्तीचा आनंद, भक्ती साधन भक्ती सिद्ध भक्ती. एका वाक्यात सांगतो, अख्खा महाराष्ट्र पंढरपूरला पांडुरंग परमात्म्याला भेटायला जातो. अख्खा महाराष्ट्र पंढरपूरला पांडुरंग परमात्म्याला भेटायला जातो. ही साधन भक्ती. आणि पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा सावता महाराजांना भेटायला त्यांच्या घरी येतो, ही सिद्ध भक्ती. दोन पात्र आहेत, एक रामायणातलं आणि एक भागवतातलं आहे. भागवतात सुदामा. खरं म्हणजे श्रीमद भागवतामध्ये सुदामा हे नाव कुठेच नाही. भागवतात सुदामा नावच नाही. ते खरं नाव आहे श्रीदामा. पण ते आपलं मराठी पक्क आहे, मग आपण सुदामाच म्हणतो. तर इथे श्रीदामाचरिते. त्या सुदाम्याने भागवतात सुदामा, रामायणात शबरी. सुदामा पुरुष आहे, शबरी स्त्री. सुदामा प्रापंचिक आहे, शबरी अविवाहित आहे. सुदामा उच्च कुलात म्हणजे ब्रह्म कुलात जन्माला, शबरी निम्न कुलात म्हणजे आदिवासी शबर कुलात जन्माला आलेले. सुदामा गावात राहतात, शबरी जंगलात राहतात. सुदामा प्रचंड विद्वान आहे, शबरीकडे विद्वत्ता नाही. सुदामा बायकोने सांगितलं म्हणून देवाला भेटायला जातोय, शबरी साधूने सांगितलं म्हणून देवाची वाट पाहतायत. सुदामा देवाला कृत्रिम पोळे घेऊन जातात, शबरी देवाला नैसर्गिक बोरं देतात. सुदामा देवाची भेट झाल्यानंतर सोन्याच्या गावात राहतात, शबरी देवाची भेट झाल्यानंतर इहलोकाची यात्रा संपवतात. सुदाम्याला देवाची भेट सोन्याच्या द्वारकेत झाली, शबरीला देवाची भेट गवताच्या कुट्यामध्ये झाली. आणि माझा महत्त्वाचा मुद्दा आहे, सुदामा देवाला भेटायला देवाच्या घरी गेले आणि जगाचा बाप शबरीला भेटायला तिच्या घरी आले. ऐसा कर घर आवे राम. याचे दोन अर्थ आहे बरं. ऐसा कर घर आवे राम, असं कर घरी राम आले पाहिजे. आणि दुसरा अर्थ असा आहे, ऐसा घर कर फिर आवेगा राम. असं घर कर ना, राम आला पाहिजे, सहज आला पाहिजे. त्याला ताकद नाही लागली पाहिजे, सहजतेने आला पाहिजे. एखाद्या परिचित माणूस दरवाजावर आलो ना, तो दरवाजावर थाप मारतो, येऊ का घरात? घर मालक सांगतो घर मोकळंच आहे, या. जर घर मोकळं असेल तर येणाऱ्याला संकोच नसतो. ऐका, जर हृदयाचं घर मोकळं असेल
तर येणाऱ्या देवाला अंतःकरणात संकोच नसतो. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ निगोनी गोपाळ राहे ते. निगोनी गोपाळ राहे ते. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ निगोनी गोपाळ राहे ते. निगोनी गोपाळ राहे ते. निगोनी गोपाळ राहे ते. तुका म्हणे चित्त करारे झालिया निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. त्याला वेगळी जागा लागत नाही. तुम्ही अपेक्षा व्यक्त करा, देव तुमचं काही काम करेल. तुमची भक्ती योग्य असेल तर. साधावया नाही लाज, भक्ती काज साधावया लाज धरीत नाही. भक्त समागमे सर्व भावे हरे न सांगता करी सर्व काम तिसे त्याचे करणे काम. माझ्या बहिणीचं लग्न दुर्योधनासोबत झालं पाहिजे असं वाटत होतं बलराम दादाला, पण माझ्या बहिणीचं लग्न अर्जुनासोबत झालं पाहिजे असं वाटत होतं कृष्णाला. शेवटी कृष्ण नेंत आहे. कृष्णाने अर्जुनाला बोलवलं, अर्जुना काय मला असं वाटतं की माझ्या बहिणीसोबत सुभद्रेसोबत तुझं लग्न व्हावं. अर्जुन म्हणे मलाही तेच वाटत होतं, पण फ्रेंड सर्कल बॅड इमेजमध्ये जाऊ नये त्यामुळे मला काही बोलता आलं. देव म्हणे पण ऐक अर्जुना, माझा एक नेम आहे, तपेवीन दैवत गुजेवीन हे तो कोण सांगे. मी फुकट सल्ला कोणाला देत नाही. मी कीर्तनातही नंतर पाकिटच घेतो असं देव म्हटले. आपला काही त्याच्याशी संबंध नाही. संबंध आल्यास निवड योगायोग समजावा. म्हणे मग तू जंगलात जा, दाढी वाढव, जटा वाढव आणि जंगलात माझं चिंतन कर. 1 वर्ष माझी भक्ती कर. 1 वर्षाने सुभद्रा तुझ्या ताब्यात देण्याची जबाबदारी माझी. अर्जुन जंगलात गेले. श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण. 1 वर्षानंतर दाढी जटा वाढलेले अर्जुन आले. देवा देवा म्हणे काय क्या हुवा. कोण म्हटलं रे वादा, फक्त क्या हुवा. काय झालं देवा. देवाने म्हटलं काही नाही, तू आता असं कर, एका झाडाखाली बस. तू द्वारकेतल्या सगळ्या लोकांना ओळखतो, पण दाढी जटा वाढल्यामुळे तुझी तब्येत क्रूश झाल्यामुळे तुला कोणीच ओळखत नाही. आणि तू गावातून जाणाऱ्या लोकांना फक्त नाव धरून हाका मार. लोक म्हणतील महाराज खतरनाक आहे, चेहरा पाहिला की भविष्य सांगतो. लोक भोळे असतात. ॲस्ट्रॉलॉजिकली लोक डिस्टर्ब आहेत. त्याला काही फार ताकद लागत नाही भविष्य पाहायला. भविष्य पाहणाऱ्यांचे वाक्य ठरलेले. तुम्ही लोकांसाठी भरपूर करतात, तुमच्यासाठी कोणीच करत नाही. ते येडं खरं आहे. दुसरं वाक्य तुमच्या हातात पैसा भरपूर येतो, टिकतच नाही, खरं आहे. तर काय लागतं भविष्य पाहायला, फार मोठी ताकद लागत नाही. तुम्ही नसतं ट्राय तर करून पहा, ट्राय करून पहा आणि नंतर मला फोनवर सांगा. उद्या एखाद्याच्या घरी चहा प्यायला जा आणि चहा पिता पिता फक्त एक वाक्य बोला, दादा तुम्ही हे घड्याळ ह्या भिंतीवर का लावलं. तो लगेच मला काय झालं म्हणजे. शास्त्र असं सांगतं या भिंतीवरचं घड्याळ घातक असतं, इकडे लावा तुम्हाला अनुभव येईल. तो दुसऱ्या दिवशी घड्याळ त्या भिंतीवर लावतो. 8 दिवसांनी म्हणतो खरंच हो बराच फरक पडला. तुझ्या डोक्यात पडलेला होता तो बावडत. काय लोक फार भीतीग्रस्त झालेले, फार लोकांमध्ये म्हणजे अनसिक्वेअर झाले लोक आतून. असे निश्चय फार कमी लोकांमध्ये राहिले. करणोप करणे बलराम दादाच्या कानावर वार्ता गेली की कोणीतरी एक विद्वान आहे, दाढी जटा वाढलेली आणि नुसता चेहरा पाहिला की भविष्य सांगतो. चेहरा पाहिला की पटकन भविष्य सांगतो. वा 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 वा, चेहरा पाहिला की भविष्य. हो लगेच चेहरा पाहून भविष्य. मग बलराम दादाने कृष्णाला, कृष्णा काय आपल्या गावात कोणीतरी संन्यासी आले, ते चेहरा पाहिलं की भविष्य पाहतात. तुलाही पुतना मावशीपासून जरा संध्यापर्यंत एक टेन्शन चालूच आहे, आपण तुझं भविष्य पाहून येऊ. आता याला माहिती नव्हतं का कोण आहे. हा म्हटला दादा काय अशा लोकांवर माझा भरोसा नाही. बलराम दादा म्हटलं असं बोलू नये, चालले पुढं बलराम दादा, मागे श्रीकृष्ण. आणि लांबून बलराम दादाने पाहिलं की अर्जुनाने पाहिलं की बलराम दादा चालत येत आहे. आता बलराम दादाच्या खांद्यावरची गदा पाहून अर्जुनाला भर हिवाळ्यात घाम आला. तो तिथंच गीता पारायण करायला लागला. वेपतुष शरीरे मे रोमहर्षश जायते, असा लाट 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 कावायला लागला. तिकडनं मागून देवाने इशारा केला, अर्जुना
इट इज अ गोल्डन चान्स, फर्स्ट चान्स अँड लास्ट चान्स. अभी नाही तो कभी नाही. संधी सोडू नको. अर्जुनाने हिम्मत को किंमत आहे. अर्जुन म्हणे या बलराम. रेवत देशाचा राजा, त्याची पोरगी रेवती, तिच्यासोबत तुमचं लग्न झालंय. बलराम दादा म्हणे बघ रे किती हुशार आहे. सांगितलं की नाही माझं भविष्य. पाया पड. देव म्हणे मी हो तू. देवाने पाया पडल्या. म्हणून गीतेत अर्जुनाने देवाची माफी मागितली. सखेति मत्वा प्रसभम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेते अजानता महिमानम तव इदम मया प्रमादात प्रणयेन वापि. सखेति मत्वा प्रसभम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेते अजानता महिमानम तव इदम महिमानम अजानता. अन्वयाची भाषा आहे. आमच्या महाराष्ट्रात कुठे शाखा नाही. अजानता महिमानम तव इदम महिमानम अजानता मया प्रमादात प्रणयेन वापि. चुकी झाली देवा माझी, माफ कर, तुला अरे तुरे केलं. संन्यासी बलराम दादा म्हटले महाराज तुमच्यासारखा एवढा विद्वान माणूस गावाच्या बाहेर बसणं चांगलं नाही. असं करा, तुमचे पाय दोन गोष्टी ध्यानात ठेवा. साधू भेटला की पाय धुवा, पुढारी भेटले की हात धुवा. जात आहे घडी पुन्हा नाही. तुम्ही घेतली नगरपालिकेला तर ऐका वाडा मोखडा जवारचे आकडे आमच्याकडे आले होते की इतक्या जोरात चालू आहे. तर आमच्या घराला तुमचे पाय लागू द्या. खोटं वैराग्य ताकद जास्त देतात. अर्जुन म्हटले नाही हम सन्यासी किसी का घर नहीं जाते. बलराम दादा म्हटले क्या नहीं जाते. सुभद्रा घर आहे फिर जाते. याजसाठी केला होता टाहास. शेवटी प्रयत्न त्याच्यासाठीच आहे. आले घरी. सुभद्रेने पंचपक्वानाचं जेवण आता टाईला जे घड्याळ काही थांबत नाही. आणि पंचपक्वानाचे आरास मांडले, पात्र मांडलं, जेवण. अर्जुन जेवायला बसले. अर्जुन जेवण करता करता पहिली वाढ संपली आणि दुसऱ्या वाढायला सुभद्रा आली. सुभद्रेने अर्जुनाकडे पाहिलं, अर्जुनाने सुभद्रेकडे पाहिलं. दोन्हीने एकमेकाकडे पाहिलं. ते ITI करायला गेले आणि ITI करून आले. नजरेला नजर भिडली. नजरेला नजर भिडली ना, नजरेची नजर भिडली ना तर माणसं त्याच्या प्रेमात पडतात. गोकुळ भागवतातला गोड प्रसंग, ज्ञानोबरांनी गोड प्रसंग सांगितला भागवतातला. ती एक गवडण म्हटली माझा त्याच्याशी काही संबंध नाही हो. त्याचा माझ्याशी संबंध नाही. मी माझी इकडनं जात होती, तो तिकडनं येत होता. कृष्ण मी इकडनं जात होते, तो इकडनं येतो. मला माहिती होतं की याच्या नजरेला नजर दिली की आम्हाला प्रेमात पडेल. आणि म्हणून मी खाली मान घातली आणि मी निघून गेली. तोही निघून गेला. मला चौदसा सुचली, हा खरंच गेला का म्हणून मी मागे फिरून पाहिलं. आणि मग माझ्या ध्यानात आलं, पलट करतो देख हसीना हम भी तमन. आपलं मी मागे फिरून पाहिलं. आणि जसं मी मागे फिरून पाहिलं तेव्हाच त्याने मागे फिरून पाहिलं. आणि मग आमची नजरेला नजर झाली. काय ज्ञानोबाने भूमिका दिली. आपुले निभारे श्रीरंग डोलत गेले. आपुले निभारे श्रीरंग डोलत गेले.
फुलेनी बहारे श्रीरंग डोलत त्यांच्या जात होते. अवचित पाचारिले पाठे मोरे चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरल्यामुळे काय झालं? अवघे पारुषले देन देहे. संपलं ना माझं शरीर. चैतन्य चोरीला गेला, राहिलं काय खाली? त्याने चोरून नेलं. अर्जुनाचं लक्ष गेलं आणि अर्जुनाने बासुंदी आणि आमटी एकत्र केली. देवाचं लक्ष गेलं की याचा रॉंग नंबर लागला. देव बलराम दादाकडे गेले. दादा बघा तो संन्यासी कसा जेवतोय. काय झालं? बासुंदी आणि आमटी एकत्र केली. बलराम दादा जवळ गेले. गुस्ताखी माफ करना, अविनय तो क्षमा करना. महाराज जी ये रबड़ी है, ये पूरी के साथ खाने पड़ते, ये आमटी ये चावल के साथ खाने पड़ते. मग अर्जुनाने खाली पाहिलं. प्रॉब्लेम. पण शेवटी हिम्मत को किंमत. अर्जुन ने नहीं नहीं, हम सन्यासी जब भी खाना खाते तो ऐसा ही खाते. महाराष्ट्र में तुकाराम महाराज क्या कहते? काय खातो आम्ही कसं सांगाते. अरे भान नसतं आम्हाला खायला. बलराम दादा म्हटले बघ केवढा मोठा साधू आहे. देव म्हणे थांबा कळेल तुम्हाला. जेवण झालं. अर्जुनाला झोप लागली. देव जवळ गेले. बारीक चमडा घेतला. ओट सुभद्रे करता आलाय ना? हो हो. सुभद्रेला पकडलं. हातात हात घेतला. सुभद्रा रथात बसवली. रथ निघाला. सैन्य धावत आला. दादा घात झाला. दादा घात झाला. काय झालं? जो संन्यासी आपण जेवायला बोलवला तो दिदीला घेऊन गेला. देव म्हटले अर्जुना काय झालं? अर्जुना माझ्या बहिणीला पळवण्याचं धाडस फक्त तू करू शकतो, दुसरा संन्यासी नसेलच. बलराम दादा देवाला आवाज देतात. देवा कृष्णा काय झालं? अरे तो संन्यासी आपल्या दिदीला घेऊन गेला. अर्जुन म्हटला कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो. अरे तो तुम्हाला सांगितलं होतं ना संन्यासी बोलवायचे नाही, तुम्ही बोलवला ना घरी. बलराम दादा म्हटले काही असो आपली बहीण आहे चल. निघाले. अर्जुनाचा रथ पुढं आणि मागे देवाने बलराम दादा. आता बलराम दादाचं स्पेशलायझेशन कशात आहे? गदा युद्धात का धनुष्यबाणात? गदा. दादाचं स्पेशलायझेशन कशात आहे? गदेत आहे. दादाला धनुष्यबाण नकोच पाहिजे होतं. दादा म्हणे मी एकटा आहे ना. तो दादाचं म्हणणं होतं की मी एकटा येतो. आम्ही म्हटलं नाही धनुष्यबाण घ्यावं लागेल. मग शेवटी देवाचा निर्णय येतो. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकीच्यांकरता मी पुन्हा येईल. येतोच. आले काय बोलणं म्हणजे येतोच आम्ही. प्रोफाईल चेक करा माझ्या सोशल मीडियाच्या तेव्हा कळेल तुम्हाला. आता बलराम दादाचं स्पेशलायझेशन गदा युद्धात अचानक धनुष्य हातात घेतलं. बाण मारायचं इकडे पोचायचं इकडे. अर्जुनाचं स्पेशलायझेशन धनुष्य. पण अर्जुन बाणाचं टोक मोडायचे, बिना टोकाचा बाण मारायचे. प्रोसिजर कंप्लीट करणे मागील सभेचे इतिवृत्त वाचून. कारण मारायचं नव्हतं ना. बलराम दादा पकड तो आपल्या दिदीला पडवून नेतोय. पकड तो आपल्या दिदीला पडवून नेतोय. आणि अर्जुन युद्ध पण करतोय रथ पण चालवतोय. मग सुभद्रा जवळ आले अर्जुनाच्या. हे पहा तुम्ही युद्ध पण करताय तुम्ही रथ पण चालवताय. मी पण देवाची बहीण आहे. त्याने मला पण रथ चालवायचं शिकवलंय. चक्रधरा ड्रायव्हरा आपलं चक्रधरा विश्वंभरा. मला त्याने रथ चालवायचं शिकवलाय. मी पण रथ चालवते. तुम्ही युद्ध करा मी रथ चालवते. सुभद्रा रथ चालवायला लागल्या आणि अर्जुन या दोन्ही भावांवर बाण सोडायला लागले. आणि बलराम दादाचं तेच चालू. पकड तो आपल्या दिदीला पडून नेतोय. पकड तो आपल्या दिदीला पडून नेतोय. देवाला राग झाला 11:15 वाजता. देव म्हणे दादा म्हणे काय नीट पा. दादा नीट पा. काय पाहतो? अरे ते आपली दिदी पडून नेतोय. नीट पा. रथ कोण चालवतोय? अर्जुन का सुभद्रा? कोण चालवतोय? सुभद्रा. मग तो नाही आपल्या दिदीला पडून नेतोय. म्हणे मग आपलीच दिदी सदा स्वागन रागरागेश्वरी भैरवी. आपलीच दिदी पडवून नेते तरी पकड. ती नेत असली तरी पकड. असा टप्प्यात आला अर्जुन.
फेकलं धनुष्य बाजूला, घेतली गदा आणि गरगर फिरवली आणि मारणार. तेवढ्या देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे आहे. भक्ताचे नाही बरं, भक्ताच्या भक्तीचे. आणि मग बलराम दादा तेसे त्याचे करणे काम. देव हाडूच बलराम दादा म्हणे, दादा ना काय त्या संन्यासाची दाढी आणि जट थोडे थोडे कमी केलं तर त्याचा चेहरा अर्जुनासारखा दिसतोय का? बलराम दादाने गदा खाली ठेवला. तो अर्जुनच आहे, हे तुझंच मार्गदर्शन असेल. तू त्यांना घरी बोलव, मी लग्न लावून द्यायला तयार आहे. देवाने लगेच मोबाईल काढला, सुभद्रेला मेसेज टाकला, टेन्शन घेऊ नको, लव्ह मॅरेज नो नो बट ॲट नो अरेंज मॅरेज. ते फक्त लोकांना भासवलं की अरेंज मॅरेज, अख्ख्या गावाला माहिती होतं की ते. तर मग देवाने अर्ध्या ओळीत सांगितलं, तू आज संन्यास होऊन ज्याने चोरून नेली माझी भगिनी. अरे संन्यास होऊन माझी बहीण चोरून नेली तरी तुझ्याविषयीचं प्रेम कमी झालं नाही का? नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे म्हणजेच भक्तीचे. देवा काय त्या महाभारतामध्ये अर्जुनाला जसा भक्तीचा आनंद दिला, ऐसे भक्ती सुख नाही आले अनुभवा, तो मी ज्ञान देवा काय करू. आपली वेळ संपली, मी ज्ञान देवा काय करू. विठोबा रखुमाई वेळ आपल्या सगळ्यांचा संपलाय. जाताना एकच सांगतो, धर्माचं पालन करा, कर्म करत राहा, देवावर श्रद्धा ठेवा. ज्या आई वडिलांच्या पुण्याने कोट्यावधीची इस्टेट कमवले, अखंड आई वडिलांची सेवा करा. बोल नका बोला, बडे बडे सावधान. ऐका, ज्या मातीत आपला जन्म झालाय त्या मातीशी आणि ज्या आईच्या उदरातून जन्म झाला त्या मातेशी कधी गद्दार कर. नादात तवाको तो दूध द्या माको. ज्या दिवशी माझ्या तोंडात दात नव्हते ना त्या दिवशी आईच्या स्थानातून मला प्यायला दूध दिलंय. ज्या दिवशी माझ्या तोंडात दात आले ना त्या दिवशी जमीन नावाच्या आईच्या स्थानातून मला खायला धान्य दिलंय. मी सगळं करेन पण माता आणि माती यांच्याशी कधीच बेमानी करणार नाही. हा निश्चय आपल्याला प्रत्येकाला घ्यावा. त्या मातीशी आणि मातेशी मी प्रतारणा करणार, त्याच्याशी गद्दारी करणार नाही.
त्याच्याशी बेमानी माझ्या हातून कदापि 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 होणार नाही. म्हणजे चित्रपट पाहणं वाईट आहे, पिक्चर पाहणं फार काही चांगलं लक्षण नाही, चित्रपट पाहणं वाईटच आहे. पण तरी मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की येत्या 2, 4, 8, 10 दिवसामध्ये संधी भेटली ते एक चित्रपट जरूर पहा. त्या चित्रपटाचं नाव आहे धुरंधर. पहा. त्या चित्रपटाचं वैशिष्ट्य काय माहिती का? 2 मे 1961, तारीख लक्षात घ्या, 2 मे 1961. 2 मे 1961 साली पाकिस्तानच्या कराची शहरामध्ये 2 मुलांचा जन्म झाला. एकाचं नाव होतं जावेद खानाने, दुसऱ्याचं नाव होतं अल्ताफ खानाने. या जावेद खानाने अल्ताफ खानाने हे दोन्ही सख्खे भाऊ होते. 2 मे 1961 त्यांचा जन्म झाला. बसून घ्या. 61 त्यांचा जन्म झाला. 83 त्यांनी एक कंपनी स्थापन केली, करन्सी एक्सचेंज कंपनी. म्हणजे डॉलरचं रुपयामध्ये रूपांतर करायचं, रुपयाचं डॉलरमध्ये रूपांतर करायचं, युनोचं डॉलरमध्ये, डॉलरचं युनोमध्ये, युनो डॉलरचं रुपयामध्ये, रुपयाचं डॉलर युनोमध्ये रूपांतर, करन्सी एक्सचेंज करण्याची कंपनी त्यांनी कराचीमध्ये स्थापन केली सन 1983. 86च्या दरम्यान भारताचं वातावरण बऱ्यापैकी बिकट झालं. त्या टायमाला दाऊदने देश सोडला. दाऊद दुबईला गेला, दुबईतून पाकिस्तानला गेला, पाकिस्तानमध्ये योगाकाने कराचीतच गेला. त्याच्यानंतर 1992-93च्या दरम्यान त्यांनी एक कंपनी स्थापन केली, तिचं नाव होतं हवाला. हवाला हा नगरपालिकेच्या धानातील. हवाला म्हणजे काय माहिती का? ज्या पैशाला कोणी पाठवलं आणि कोणाकरता पाठवलं याच्या व्यतिरिक्त कोणाला काहीच माहिती नसतं त्याला म्हणतात हवाला. ज्याला कोणाचाच हवाला नसतो पण तरी तो हवालाच असतो म्हणून त्याला हवाला रॅकेट म्हणतात. त्या हवाल्यामध्ये हजारो कोटीची उलाढाल होत असते आणि त्या हवाला रॅकेट त्यांनी काढलं. त्याच्या दरम्यान त्यांच्याकडे प्रचंड पैसा झाला. त्या प्रचंड पैसा होताना त्यांचा तालिबानी, अल कायदा, ISI सारख्या संघटनाशी संबंध आला. त्याच्यामध्ये 1965 साली सौदी अरेबियामध्ये शारजा नावाचं शहर आहे. त्या शारजा नावाच्या शहरामध्ये एक मसाला विकणारे व्यापारी होते. मसाला, भाजीमध्ये आपण मसाला टाकतो ना, त्या मसाल्याचे व्यापारी होते. त्यांचं नाव होतं मोहम्मद बिन लादेन. त्यांना 9 बायका होत्या. त्यांच्या 9 नंबरच्या बायकोपासून 51 नंबरचा त्यांना पोरगा झाला. त्याचं नाव होतं ओसामा बिन लादेन. प्रगती याला म्हणतात. तर लादेन ज्या दिवशी जन्माला आला ना, त्याच्या सगळ्यात मोठ्या भावाचा नातू 3 वर्षाचा होता. तो जन्माला आला त्या दिवशी. म्हणजे आजोबा जन्माला आला तर नातू 3 वर्षाचा होता. हीच आमची प्रगती. त्याने तालिबानी होता तो, त्याचा आणि यांचा संबंध आला आणि 2001ला त्या लादेनने अमेरिकेचं वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवलं. त्याच्यामुळे लादेन त्यांच्या रडारवरच होता, त्याला एक दिवस धडा शिकवायचा आहे. दरम्यानच्या काळामध्ये असं घडत गेलं की 2004ला भारतामध्ये सरकार बदललं. आता कोण काय मला त्याच्याशी काही घेणदेण नाही. तुम्ही फक्त आकडे ध्यानात ठेवा आणि घरी जाऊन अभ्यास करा. नाहीच समजलं तरी तर माझ्या फोनपेला पैसे टाका, मी ऑनलाईन पण क्लासेस चालवतो. म्हणजे जे कीर्तनात समजत नाही ते मी नंतर विस्तृत करून सांगतो. फोनपेला जसे पैसे टाकले तसं. आता मला महाराजांनी इशारा केला की 11 वाजले, तुम्ही वाढवून घ्या. मी आज त्यांनी तशा रिक्समध्ये आलेच नाही. ते मागच्या कीर्तनात रिक्समध्ये आले होते. ते म्हटले मामा एवढे वाढवून देतो, एवढे नावं घ्या. काय असेल तर सांगा, आपली तयारी. दरम्यानच्या काळामध्ये 2004ला भारताचं सरकार बदललं. 2006ला एक माणूस, ईशान्य भारतातला माणूस, इथं अर्थमंत्री झाला भारताचा. त्याचा वित्त खात्याचा केंद्रीय सचिव अरविंद मायाराम. आता तो जेलमध्ये, सगळ्यांना माहिती त्याचा रॅकेट काय. तर त्या दरम्यानच्या काळामध्ये असं घडलं की त्या अर्थमंत्र्याने इंग्लंडच्या एका कंपनीशी आपण करार केला. तिचं नाव होतं रिलाडू. RELADUE रिलाडू. त्या कंपनीशी आपण करार केला की 1000 आणि 500च्या नोटा आम्हाला छापायच्या. तो कागद तुम्ही आम्हाला पुरवा. तो कागद त्या कंपनीने पुरवला. पण या देशाच्या अर्थमंत्र्याने एवढा मोठा करार करताना पॅटर्न केला नाही. तो पॅटर्न असतो ना रजिस्ट्रेशन, की हा पॅटर्न आमचा आहे, हा कागद आमचा आहे. पॅटर्न रजिस्ट्रेशन न केल्यामुळे इंग्लंडने गद्दा आहेत. आणि मग या अर्थमंत्र्यांचा राजीनामा घेतला आणि नवीन अर्थमंत्री झाले प्रणवदादा मुखर्जी. देशावर निष्ठा ठेवणारा माणूस. त्यांनी पहिल्यांदा त्या इंग्लंडच्या कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं. त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं. ते ब्लॅकलिस्टमध्ये गेले कंपनी. पुन्हा मग छापे टाकायला सुरू झाले. कतार, दुबई, नेपाळ मार्गे
उत्तर प्रदेश, झारखंड, बिहारच्या सीमेवर ते सगळा डुप्लिकेट पैसा येत होता. छापे टाकले, हजारो कोटी सापडले. मग आता करायचं काय म्हणून रिझर्व्ह बँकेला सांगितलं तुम्ही चेक करा. रिझर्व्ह बँकेच्या ट्रेझरीमध्ये 40,000 कोटी रुपये डुप्लिकेट सापडले. आणि मग देशाला घाम सुटला की ट्रेझरीमध्ये जर 40,000 कोटी एका बँकेच्या डुप्लिकेट पैसा आहे, ते 140 कोटी भारतामध्ये डुप्लिकेट चलन किती चालत असेल. दरम्यानच्या काळात 2014ला पुन्हा सरकार बदललं. त्यांनी 1-1.5 वर्ष त्याच्यात ट्राय केला की कसं बंद होईल. ते बंद झालंच नाही. आणि मग 8 नोव्हेंबर 2016 रात्री 8 वाजता 1500च्या नोटबंदी का झाली, त्याचं मूळ कारण हे. का 9 वर्ष शिव्या खाल्ल्या, 9 वर्ष शिव्या दिल्या लोकांनी. पण पेशन्स देशाच्या निष्ठेचा असतो, पेशन्स या मातीच्या अस्मितेचा असतो. अरे भलेही लोक म्हणतील की काही काही वाईट आहे, पण माझ्या एका वचनामुळे राम वनवासात गेल्यानंतर रावणाचा वध करून धर्माची स्थापन करत असेल तर मी प्रत्येक रामायणामध्ये वाईट व्हायला तयार आहे. याला त्यागाची भूमिका घेतात ते कैकेयीचं जीवन. म्हणा ना, तुम्हाला पटेल ते म्हणा. अरे तुम्ही एक रामायण करता म्हणून कैकेयी वाईट म्हणता. वाचा ना अध्यात्म रामायण, तुम्हाला कळेल कैकेयी काय. वाचा ना साम रामायण, तुम्हाला कळेल कैकेयी काय. एका अँगलने पाहू नका, जरा वेगळ्या अँगलने पहा, कळेल तुम्हाला 8 नोव्हेंबर 2016 काय. 8 नोव्हेंबर 2016ला नोटबंदी झाली. ऐका, 9 नोव्हेंबर दुसऱ्या दिवशी त्या दोन्ही भावांना माहिती पडलं की भारताने नोटबंदी केली. त्यातला जावेद नावाचा भाऊ होता ना, दारू पिला, घराच्या गच्चीवर गेला आणि त्याने उडी मारली आणि आत्महत्या केली. आणि लिहिलं, भारताने नोटबंदी केली, मी पैशाशिवाय जगू शकत नाही, मला मरण्याशिवाय पर्याय नाही. त्याने आत्महत्या केली. 2016 17-18 19ला XYZ अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होता. त्याची ना आपली चांगली मैत्री जुळली. त्या मैत्रीतून आपण पाकला अडचणीत आणलं आणि अडचणीत आणून त्याचा दुसरा भाऊ अल्ताफ खानाने वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवायला लादेनला मदत केली. म्हणून आता तो अमेरिकेत जेलमध्ये 2019 पासून. हे जे सगळं घडतं ना, या सगळ्या मागे फार मोठ्या भूमिका असतात. तुम्ही घरापुरती, गल्लीपुरती, गावापुरती पाहू नका. जरा देश कसा पोखरला जातोय त्याचा पण विचार करा. आमचे महाराज आम्ही चर्चा करताना सांगितलं की आपलं भाग्य की एका चांगल्या काळात जन्माला आलो की त्या काळामध्ये राष्ट्राचं निशाण टिकवण्याची संधी परमेश्वराने आम्हाला दिली. चांगल्या मातीत जन्माला आलो, ही भूमिका लक्षात घ्या. अरे देश, उज्जैनचा राजा विक्रमादित्य, इसवी सन 10वे शतक, आजपासून 1025 वर्षापूर्वी उज्जैनचा राजा विक्रमादित्य. चीनचा कोणी प्रवासी आला, मला तुमच्या भारतामध्ये भ्रमण करायचंय, करा. मला भारतात भ्रमण करायचं, करा भारतात भ्रमण. 2 सैनिक दिले, याला पूर्ण भारत फिरवून आणा. कच्छ पासून तो कोलकात्यापर्यंत, कन्याकुमारी पासून तर काश्मीरपर्यंत त्याचं सगळं भारत भ्रमण झाला. आणि चीनची आणि भारताची सीमा एका राज्यावर एकत्र येते. त्या राज्याचं नाव आहे अरुणाचल. अरे काय श्रीमंत आहे तुम्ही, काय थिंक टँक आहे तुमच्याकडे, काय विचार आहे तुमच्याकडे. तुमच्या चीन कडून येताना पहिलं राज्य अरुणाचल. त्याला अरुणाचल का म्हणतात? अरुण म्हणजे सूर्य, आचल म्हणजे डोळा. ज्या राज्यातली लोक सगळ्यात पहिल्यांदा, डोंग नावाचं गाव आहे अरुणाचल प्रदेशमध्ये चीनच्या बाउंड्रीवर, त्या गावात सगळ्यात पहिला सूर्योदय होतो. उद्या 4:53 पहिला सूर्योदय पाहण्याचं भाग्य तुम्हाला प्राप्त होतं. डोळ्याने अरुण म्हणजे सूर्य, आचल म्हणजे डोळा. डोळ्याने सूर्य पहिल्यांदा ज्यांना पाहता येतं त्या राज्याचं नाव अरुणाचल प्रदेश. चला थोडं पुढे चला, नागालँड, बोडा, नागा या आदिवासी समाज बांधवांनी ती लँड, ती जमीन आजही भारताची म्हणून टिकवली. म्हणून त्यांच्या नावाने त्या राज्याचं नाव आहे नागालँड. ती का टिकली त्याचं कारण ते. चला थोडस पुढे चला, पुढे मेघालय. मेघ म्हणजे ढग, आलय म्हणजे घर, म्हणजे घरासारखे अतिशय जवळ ढग जे दिसतात त्याला म्हणतात मेघालय. भारतात सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो? जव्हार. हा कुठे कुठे? मोहसिन राम. आणि त्याला पर्याय नाव काय देतात लोक? चेरापुंजी. दादा करता टाळ्या वाजवा. मी आयुष्यात कधीच कोणाकरता टाळ्या वाजवत नाही. माझा तो पिंड पण नाही आणि कोणाची फुकट सुधी माझ्या आयुष्यात मला जमली पण नाही. पण का माहिती आहे का,
मला आनंद वाटला की या गावात असा एक दादा आहे की त्यांनी या भारतात सगळ्यात जास्त चेरापुंजीचा इतिहास दिला, मोहसिन रामाचा प्रवास दिला. कारण रामाच्या 14 वर्षाचा वनवासातला सीता आणि रामाच्या जीवनाशी इतिहास जोडतो, त्याचं नाव आहे मोहसिन राम. तुम्ही कधी नेटला सर्च करा मोहसिन रामचं महत्व काय, मला कळेल की का तिथं पाऊस पडतो. मिझोराम, पुढे आसाम, आसाममधून मिझोराम, मिझो ह्या एक समाजाचं नाव आहे. ते मिझो लोक, आसाम लोकांनी त्या मिझोर धमकी दिली की तुम्ही आसामी बोलले तर तुम्हाला जागा नाही तर नाहीच. त्या मिझोंनी बंड केलं. त्या मिझो सोबत 7 लोक सोबत होते, त्याच्या 7 जणांना 80 वर्षाचा एक IAS ऑफिसर त्यांच्यासोबत आतंकवादी बनून राहिला, त्याचं नाव आहे अजित डोवाल. तो आतंकवादी बनून राहिला त्यांच्यासोबत. आपल्याला स्वतंत्र राज्य भेटेल, तुम्हाला सगळ्यांना मंत्रीपद पण भेटेल, पण आपण शरणागती पत्करा, नाही ते एक दिवस बंदुकीच्या गोडीने तुम्हाला उडवल्या जाईल. त्या 7 पैकी 6 जण तयार झाले. ते पुढे मिझोराम स्वतंत्र राज्य झाल्यानंतर मंत्री झाले आणि त्यांचा जो मेन मालक होता तो पहिला मिझोरामचा मुख्यमंत्री लाल डेंगा, तो पहिला मुख्यमंत्री. आणि मग मिझोराम. पुढे चला हिमाचल. हिम म्हणजे ब्रह्म, आचल म्हणजे डोळा. बर्फ जिथं डोळ्याने पांढरा शुभ्र दिसतो त्या राज्याचं नाव हिमाचल. किती राज्य सांगू तुम्हाला, काय काय श्रीमंती सांगू तुमच्या राज्याची, काय काय वैभव सांगू तुमच्या भारताचं. अरे अंगावर रोम नसतील, अंगावर केस नसतील, विचाराची बुद्धी थांबेल, त्याच्या 1000 पट महत्व सांगितलं जातं. अशी आमची माता आहे, तिचं नाव भारत माता आहे. कुठल्या शब्दात तिचं आचल, तुम्ही तिच्या पदराखाली काही घेऊन या. त्या भारत मातेचा पदर इतका मोठा आहे, तिथं वेदांत आणा, तिथं आस्तिक आणा, तिथं नास्तिक आणा, तिथं भूगोल आणा, तिथं इतिहास आणा, तिथं काही आणा, सगळ्यांना आपल्या पदराखाली सामावून घेते ना. एवढा व्यापक पदर जगात फक्त एकाच आईचा आहे, तिचं नाव भारत माता आहे. कोणाकडे एवढा पदर. त्या प्रवाशाने सगळा प्रवास केला, चीनच्या बांडीवरला. जाऊ का माझ्या देशात. विक्रमादित्याचे सैन्य म्हटले थांब, झडती घेऊ दे, चोरून नेतोय का काही. त्याची पूर्ण झडती घेतली, त्याजवळ काही सापडलं नाही. जाऊ का देशात. नाही नाही थांब का, अहो नाही ना, चोरलं काहीच नाही माझ्याकडे, थांब. पायातला बूट काढ. भारतीय सैनिकाने त्या चीनी प्रवाशाचे बूट काढले आणि मध्ये सीमा आहे, सहज भारताच्या सीमेत आले, त्याचे बूट घेतले, त्याचे बूट दगडावर आपटले आणि त्याच्या बुटाला खालून जी माती लागली होती ना ती सगळी माती काढली. तो चीनी प्रवासी म्हटलं हे काय केलं तुम्ही. ते म्हटले तू माझ्या देशातून कपडे चोरून नेऊ शकतो, माझ्या देशातून संपत्ती नेऊ शकतो, माझ्या देशातून धन दौलत पैसा नेऊ शकतो, तू माझ्या देशातून काही चोरून नेऊ शकतो, पण ऐक चीनी प्रवास्या, माझ्या भारतातल्या मातीचा कण सुद्धा तुझ्या पायाला लागून सुद्धा चोरून नेऊ शकत नाही. ही अस्मिता कणावर आहे आमची. कोणाकडे एवढी निष्ठा, कोणाकडे या मातीच्या कणाकणाची निष्ठा. त्या निष्ठेचं द्योतक आम्हाला सांभाळायचं आहे. हे जे कार्यक्रम करायचे ना, हे फक्त तुमच्या माझ्या समाधानाकरता करायचे नाही. या कार्यक्रमातून तुमची राष्ट्रनिष्ठा, देवनिष्ठा, धर्मनिष्ठा आणि अध्यात्माची निष्ठा वृद्धिंगत झाली पाहिजे, त्याच्याकरता या कार्यक्रमाचा अधिष्ठान. हे फक्त आम्ही बोलावून तुम्ही ऐकावं याच्याकरता नाहीच आहे. तुम्ही आम्हाला स्फुरण चढलं पाहिजे म्हणून तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणजे आम्हाला बरं वाटेल, नाही नाही. तुम्ही टाळ्या वाजवल्याने मला बरं वाटणार नाही. तुम्ही इथून पुढे 10 जणांनी जरी राष्ट्रावर प्रेम करायला सुरुवात केली तर मला माझ्या जळगावला बरं वाटल्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका आहे. बाकी तर सगळं चालूच आहे, पण हे सगळं चालत असताना याच्यावर कधीतरी भूमिका मनात आली पाहिजे. राष्ट्राविषयी, देशाविषयी हे प्रेम आलं पाहिजे. नाही तर बाकीचं आमच्या महाराज लोकांचं चालू आहे, चमके शिवबाची तलवार जवा काढायची बाहेर, मध्येच ठेव. काला आगाऊपणा करतोय काढायचा. राष्ट्रनिष्ठा राष्ट्राने येऊ दे, जरा मनासारखं येऊ दे. 1-2 गाणं म्हटलं म्हणजे लोक मनासारखे होतात, त्याला नवल नाही बरं. हो, लक्षात घ्या. मी नेहमी सांगतो, ज्याचं गायन ऐकलं की कमरे खालचे पाय हलायला लागतात त्याला परदेशी संस्कृती म्हणतात, आणि ज्यांचं गायन ऐकलं की हृदयाच्या वर मान डोलायला लागते त्याला भारतीय संस्कृती म्हणतात. यही कारण. हे वाक्य कुणाचं माहिती का? पंडित रघुनाथ ठाकूर. वा. आणि पंडित रघुनाथ ठाकूरांनी हे वाक्य कुठं वापरलं माहिती का? इटलीला. इटलीचा हुकुमशाह होता मुसोलिनी, त्याला झोपच लागत नव्हती. आणि ठाकूरांची शास्त्रीय हिंदुस्थानी, आपल्याकडे 2 पद्धती, कर्नाटकी गायन पद्धती, हिंदुस्थानी पद्धती. आणि खमाज राग गायला पंडित रघुनाथ शास्त्रीने, त्याला झोप लागली रघुनाथ ठाकूरांनी. तो म्हटला अहो तुम्ही नेमकं काय गायलं? ते म्हणे मी खमाज राग गायला. मग मला आतापर्यंत तर मी तर भरपूर ऐकले, मायकल जॅक्सन, मेलोडी, रॉक संगीत, पॉप संगीत,
कसं काय जमलंय? ते म्हटलं ऐक, ज्याचं गायन ऐकलं की कमरे खालचे अवयव हलतात ना, त्याला परदेशी म्हणतात. इथं मान डोलण्याकरता हृदयातल्या देवाची परवानगी लागते, तेव्हा मान डोलते, त्याला वारकऱ्याचं गायन म्हणतात. तर देवाला मान्य होतं ना, तेव्हा वर मान डोलायला लागते. आणि हे जे माझे भाऊ गातात ना, तेव्हा तुमच्या प्रत्येकाचं हृदय जागृत होतं, म्हणून तुमच्या माना डोलायला लागतात. हे काय इतकं सोपं नाही. संप्रदायाला रिच परंपरा आहे, त्याचं द्योतक प्रत्येकाने सांभाळा. गळ्यात पवित्र तुळशीच्या माळा टाका, आश्रयकारती पंढरपूरची वारी करा, देव देश धर्म टिकवण्याचा प्रयत्न करा. संवादिनी वादक, नाद ब्रह्मवादक, स्वराजकार प्राप्त, आदरणीय श्रीत्र भक्तीपरायण परमपूज्य स्वतमजी महाराज, आदरणीय श्रीत्र भक्ती ईश्वरजी महाराज, आदरणीय श्रीत्र भक्तीपरायण परमपूज्य महाराष्ट्राचा संगीताचा आवाज सदानंदजी गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे. महाराष्ट्राचा दुसरा संगीताचा आवाज म्हणजे आमच्या प्रकाशजी कातकडे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे. ही लोक एक दिवस आले तरी लोकांना आनंद वाटतो. ही लोक 2 दिवस तुम्हाला परमार्थाचा आनंद देणारे, ही परमार्थाची आपली भाग्याची उदयसीमा. आणि हा सगळा 4 दिवसाचा विकास खऱ्या अर्थाने जर झाला असेल तर इसको बाल जाए लेकिन ताल ना जाए. आणि मग ज्याला वाटतं की बाल जाए लेकिन ताल ना जाए, मग त्याला वाटतं उर जाए लेकिन सुर ना जाए, ऐसे बोलाना पडेगा. आणि म्हणून हे वैशिष्ट्य आहे. ये भगवान भी बड़ी गजब की चीज होता है, बराबर दिल और दिमाग के बीचों बीच आदमी को गला देती. हृदयाच्या मेंदूच्या मध्ये गला दिलाय, हे वैशिष्ट्य याचं. आणि म्हणून ही परमार्थ ताकद आमच्या विकासदादांनी आग्रह केला की माऊली ह्यावं लागेल. त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचता आलं. आपण सगळेजण परमार्थ प्रतीक आहात. तुमच्या सगळ्यांची भावना अतिशय सोज्वळ, निर्मळ, प्रेमळ आहे. तुम्हाला सगळ्यांना लाख लाख कोटी कोटी पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने शुभेच्छा देतो. हे वैभव आहे, ही लोक जपा, हे परमार्थाचं वैभव आपण प्रत्येकाने टिकवा. माणसाने माणूस जपणं याच्यासारखी ताकद मला असं वाटतं जगामध्ये दुसरं कोणती नाही, नसावी, नसेलच, नसतेच. आणि म्हणून हे वारकरी संप्रदायाचं उद्याचं वैभव आहे. हे सगळे वारकरी उभे येते. हे खरं टुडे बायज टुमॉरो फ्युचर, हे खरं उद्याचं वैभव आहे. आपल्याला सगळ्यांना ज्यांची नावं घेतली ते खरंच तोलामोलाची होती, पण ज्यांची नावं तरी घेतल्या गेली नाही, त्यांची खूप मोठी मेहनत या कार्यक्रमात आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांच्यासारख्या मोठ्या लोकांची नावं माझ्यासारख्या छोट्याने घ्यावी, एवढ्या माझ्या वाणीची उंची नाही, असा त्यांनी अंदाज काढावा. गडबडीत काय होतं, 2-3 नाव डोळ्यासमोर आले, महाराजच्या तोंडातून तेच येतं. एखाद्याला वाटतं की योगदान तर आमचं पण आहे, याला हेच का दिसले, तर तसं काही नसतं. कीर्तनकाराच्या मनात तसं काही नसतं. त्याला सगळे सारखे असतात. सबका साथ आपलं, तर सर्वांना साथ देणं हेच वारकऱ्याचं काम असतं. आणि तुम्ही सगळ्यांनी खरं म्हणजे मनापासून ऐकून घेतलं. तुम्हालाही सगळ्यांना लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देतो. शेवटची सूचना, तोपर्यंत कोणी जागा सोडणार नाही. जो जागा सोडेल तो जागा सोडेल. जर कोणी जागा सोडली तर मग मी काय करू, गाव तुमचंच आहे. निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे. सगळ्यांना शुभेच्छा. खरं म्हणजे फार अनेक वर्षातून 10-12 वर्षापूर्वी डॉक्टर साहेब झडपोलीला आलो होतो आपल्या, आणि त्याच्यानंतर आत्ता एक 8-10 वर्षानंतर इकडे येण्याचा योग आला. पुन्हा सगळ्यांना शुभेच्छा. शेवटची सूचना, सगळ्यांनी हात जोडायचे. मी एक श्लोक म्हणेल, आपण मागे म्हणायचं आहे. चाल होईल तोपर्यंत कोणी चाल दाखवू नका. तर सगळ्यांना हात जोडा. हिंदवा स्वधरा सर्वे न हिंदू पतितो भवे, मम दीक्षा हिंदू रक्षा, मम मंत्र समानता. भारत माता की जय. श्लोकाचा अर्थ आहे, तुम्ही आणि मी एकाच आईच्या पोटी जन्माला आलोय. तुमची माझी आई एकच आहे, तिचं नाव आहे भारत माता. या भारत मातेची रक्षा हीच आपली दीक्षा. आपल्या गावाची रक्षा हीच आपली दीक्षा. तुम्ही खाली बसलेले, आम्ही उभे राहिलेले. आपली जात कोणती असो, पण गावागावात सगळ्या जातीचे लोक भावाभावासारखे प्रेमाने नांदले पाहिजे. हा वारकरी संप्रदायाचा समरसतेचा मंत्र. ज्ञानेश्वर मावले, ज्ञानराज मावले तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर मावले, ज्ञानराज मावले तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर मावले, ज्ञानराज मावले. जय जय ज्ञानेश्वर मावले, ज्ञानराज मावले. जय जय ज्ञानेश्वर मावले, ज्ञानराज मावले तुकाराम.
तुका म्हणे वाचा, गुणिला चावली. तुका